शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार मंडळी. महाराष्ट्राचा लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे म्हणतात की विनोद आणि कविता या अट्टहासन करायच्या गोष्टी नाहीत आणि म्हणूनच विनोदाची सहजता जपत तुमच्या समोर आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संहार. तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज असलेल्या सगळ्या हासरथी महारथींचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. त्यांच्या कौतुकासाठी सज्ज असलेल्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल साई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, ह्योच नवरा पाहिजे म्हणत गावातल्या सगळ्या मुलींनी धरलाय उपास. बघूया आज कोणाचं स्वप्न पूर्ण होतं ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. रवा 5 किलो. हा नाही जास्त पाहिजे होय. किती? 18 किलो. 18 ही काय आकडा आहे 18 किलो? बर, रवा 18 किलो, गहू 10 किलो, तांदूळ 20 किलो, साखर किती पाहिजे? 15 किलो. एवढी कशाला घेता? एक काम करा की गुळाच्या डेपा घ्या की 5. अहो मजा करा. मग काय झालं? 13व्याचा आहे. 13व्याचा आहे होय? अयो नाही चूक माहित नव्हतं मला. बरोबर 13व्याचा आहे होय? नाही तसं नाही. मी पाठवतो, मी स्वतः येऊन देतो. ठेवतो. नाही हसत नाही ठेवतो. शितले तू कवा आली? ते तू कस्टमरला गुळ घासत होतास ना तेव्हा चालू. कशाला मारायला बोलती का टिटवे? कशाला आणती का हिला? धड नीट बोलता येईना झालंय. सारखी चिकटलेली असती तुझ्या मागे शेपटी सारखी. शान्या, माझ्याशिवाय येऊ पण नाही शकणार हाय ती. एकटीला नाही सोडणार घरातले तिला, कळलं ना? आणि तू लक्षात ठेव, मी हाय म्हणून तुमची लव्ह स्टोरी टिकून हाय. शान्या, ये बघ, जशी चाय मध्ये पत्ती दिव्यामध्ये बत्ती, तसं तुमच्या लव्ह स्टोरीला शिवली. तुझी शायरी ऐकून आज सगळ्यांना हागवण लागणार. जास्त बोल नको. कशाला बोलतोस रे तिला? मग बोलू तिचं नको काय तर. चुकीचं आहे तर होय. आपला पहिला मेसेज तुझ्या पतूर ही नसतं पाठवला होता, इसरू नको. आठवते ना व? त्याच्यामुळे जुळलंय आपलं. ती हायच की, म्हणजे तशी हाय वाईच कामाची, पण तो अंडू घेतलं की गाठा राहायची. तू गटर आहेस तू तर तोंड्या. टिटवे आवाज कमी कर, नाही तर एकाच झनाट्यात बाहेर ससाना दाखवी. मग मी ऐकून घेणार आहे वय. पम्याला नाव सांगी. ए जा, तुझ्या पम्याला नाही भेट मी. भांडू नका ना, भांडू नका ती भांडते, मी नाही नका भांडत. ना भांडू. मी तीच भांडत असते. मी कशाला भांडू? मला कशाला भांडायचं? शितले, दुकानात नवीन चॉकलेट आल्यात. थांब मी भरवतो. नको नको अगं खा की नाही, काय. नको आणि खुळा आहेस होय तू, खुळा आहेस, भरवू दे की. पागल आहेस होय. काय झालं? तुला माहित नाही आज काय आहे? काय आहे? अरे बाबा, आज हरतालिका आहे. हा? हरतालिका. हा मग अरे सगळ्या मुली त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास धरत्यात. तिने सुद्धा धरलाय तुझ्यासाठी, मी सुद्धा धरलाय पम्यासाठी. उपास धरलाय माझ्यासाठी. नुसता उपास नाही, निर्जळी उपास धरलाय. गिळत बी नाही काहीच. निर्जळी केला वे, वय म्हणजे पाणी बी नाही पिणार. एवढं करते माझ्यासाठी. एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर. शेवटपर्यंत असं उपास तापास करशील. आय लव्ह यू. खूप दिवसांनी असं जवळ आलंय, मला लय तुला काय खंटू नको. शितले
शंकर्या. निर्जळी ओय, निर्जळी उपास करणार आहेस काय? म्हणजे दिवसभर काय खाणार पिणार नाही काहीच नाही. ओय, तू येडबिड आहे का काय असलं काय करू नग तू खाऊन पिऊन कर सगळं काय करायचं ती नाही नाही ते काय नाही. मला चक्कर आली तरी चालेल. मी माझ्या देवाकडं तुला मागितलंय. मी देवाला सांगितलंय आणि हरतालिकेला स्पेशल सांगितलंय आणि ती माझी इच्छा पूर्ण करणार आहे. आपल्या दोघांचं लगीन नक्की होणार शंकर्या. हे असं उपास केल्यावर लगीन होतं व्हय? म्हटलं मग शंकर्या बी करणार उपास तुला नाही जमलं. तू बारीक नाही चांगला दिसत. आधीच लय वाढलायस. मग काय झालं तू करती तर मी बी करणार आहे तुला नाही जमायचं अरे नाही जमायचं. मी करणार नाही नाही हे बघ पुरुषांचं कामच नाही ते. बायकांसारखा जिगरा लागतोय जिगरा. ओय, हाय खरं ही पण तरी बी मी करणार. मी आता बघ आज दिवसभर मी काहीच खाणार पिणार नाही नाही जमायचं तुला. आता काय नाही खाल्लं हे बघ माझ्या हातात आहे सगळं. ढेकर कसं काय आला? ती सकाळी आईनं फवं केलं होतं ती खाल्लं म्हणजे होतं. काय झालं? मला उगाच सांगताय तवर मला माहित नव्हतं ग. ऐक तुझा आवाज मला असा माहित कसा नाही. झालाय शितले. ही कशाला आली इकडं मारायला? मला माहित शंकरराव ओ ओ कसे आहात तुम्ही? हे आहे मस्त आहे मी कशी लाजती. मी बोलतो मी इथं थोबाडा 2 लिंबू ठेवल्यासारखं तोंड आहे तिचं. अशी बुक्की घाली ना एकाच झटक्यात मरल ती. झपकी आईला कळलं तुम्ही असं दणकट आहे माझा. आई वैतागल का मी काय माझ्या म्हणते तिला पाडिया काय मी वागते तुझा. मी तर पाडते. मी तर हायच रे. मी आहे काय काय गे काय बोलते काय नाही असंच ही आपले कशाला मरायला ही कशी आहेस तुम्हाला हवी तशी हाय तसं नाही म्हणजे काय बाबा लय दिवसानं येणं केलं प्रिया हा? ती मित्र कसा आहे तुझा मित्र कोण मित्र? हा मागच्या वेळी तो हॉस्पिटलला भेटलेला तो का? हा तेच तो फक्त मित्रच आहे माझा. हा हा मित्र आहे बाई फक्त हा म्हणजे तुम्ही आणि शितली कसे फक्त मित्र मैत्रीण आहात ना तसे हा, हा. आमचं फक्त मैत्रीच आहे. आमचं तसलं आमच्यात काय वेगळं नाही आमचं आहे मित्रच आहे मी सांगितलं आहे ना आजकालची पोरं मैत्री करतेत त्यांच्यात संबंध नसतेतच. नसते आता तुमच्यात आणि शितलीमध्ये तरी कुठे काय आहे? काय आमच्यात काहीच नाही आहे आमचं हेच आहे तसं आमच्यात पण काहीच नाही. हा, हा. त्या दिवशी तुम्ही पण कसे बहीण भावासारखे गाडीवरनं चाललेला. तुझा भाव तुझा तुझा भाव तुझा कसा आहे ग बरा आहे ना तुझा भाव तुझा हम्म. तो माझा भावच आहे तो. हा ते भाव आहे होय तुझा हा म्हणजे ही कशी तुमची बहीण तसं तो माझा भाव. तुझी बहीण तुझी माझी बहीण बोलतोय तिची बहीण. ती माझी बहीण आहे ना होय. ती तसं आहे पण म्हणजे ह्यांची पण बहिणीसारखीच आहे. नाही आहे बहीण माझी मला नाही आवडत बहिणीचं नातं मी कशाला राख्या बांधून घेऊ एवढ्या मला काय एकुलता एक बार आहे. आणि काय प्रत्येक नातं जी काय स्कूटरवर बसलेलं असतंय ती काही बहीण भावाचं नसतंय ना जगात दोस्ती बी असती होय, होय. दोस्ती आहे आमची पवित्र आहे नातं ह्यांचं. पवित्र आहे आमचं नातलंय असलं तरी काय झालं मी पण तुमची मामे बहीणच आहे की. आणि माझं कसं आहे म्हणजे मी आनंदाची बातमी द्यायला आले आ? की माझं ठरलंय. हिचं ठरलंय बोलती. ठरलं होय ठरलं असेल तर. म्हणते वाचून खोकला गेला ठरलं होय अभिनंदन अभिनंदन मग congratulations. मी अभिनंदन चांगलं मी नाही लवकर यायचं ना मग. अगं फक्त हात मी आले तर मिळवला लगेच तू पण गेला ठरलंय बर का शंकरराव. चांगलंय ठरलंय बाबा अभिनंदन पण मामा काय बोलले नाही मला त्यांना काय बोलायचंय म्हणजे आत्याच बोलल्या परवा हा. की म्हणजे मध्येच बोलल्या की यंदा शंकर्या आणि तुझं उरकून टाकू साखरपुडा. उरकून टाका बाबा एकदाचा काय तर काय म्हणली? मला नाही माहित थांब एक मिनिट एक साखरपुड्याचं काय म्हणली? नाही काय म्हणली आई मला बोलली नाही अजून ती काय. साखरपुडा आपला उरकून टाकू म्हणले आत्या. म्हणजे परवाच आमच्या घरी तुमच्या नावानं सुपारी पण फोडली आणि आमच्या घरनं देवाकडे नारळ पण गेलाय. मला नाही माहित शंकरराव बोल की प्रिया बोल की आज मी तुमच्यासाठी हरतालकेचा उपवास पण धरलाय बाबू तो बी निर्जळी.
सोडायला सांग. उपास सोडायला सांग. शितले उपास सोडायला सांगते. ऐ शितले एका सीटवर 2-2 रुमाल आहेत. ऐक तिला उपास सोडायला सांग, नाही तर मग मी आहे, मग तू आहेस. ऐक मी कसं सांगू मला तुला माहित नाही तू काय आता काय तोंड उघडून कुंभू आहे का तुझं तिच्या प्रेम आहे कशात? ना, तुझं प्रेम आहे ना ऐक की, माझं मग तुझ्यावरच काय? प्रेम आहे. मी 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 धरलाय की तुझ्यासाठी उपास मला आता. माहित नाही तिला. नाही तसं नाही शंकर्या, पण देव वरती कन्फ्यूज झाला ना, त्यानं टॉस करून निर्णय घ्यायचं ठरवलं तर काय होईल र? नीट बोल की. नाही तसं नाही. काय खुसूर पुसूर करताय तिकडे? काही नाही. अशी का बोलते माशी? ठीक आहे. अशी का बोलते माशी शंकरराव? मजाक करते. तरच नाही होत काय ग इथं फुकटच्या 2 खाळ्या घेऊन फिरायला. मजाक करते. मला म्हटलं तरी खळ्या तुझ्यासारखं चपटा थोबाड नाही माझं. बोलायचं नाही का? मजाक- खळ्यांवरती कशाला लिंबू फिरते ना. लिंबू सरबत करीत तोंडात. पाडू खळ्या. कसलं दोघीच्या दोघी मजाक करते. मला काय वाटत नाही. मला काय वाटत नाही. हात सोड. मजाक चांगला आहे तुझीचा. काही नाही मी तर गंमत आणि खोडीच करत होते अगं. होय काय शिकले? मी बोल- ऐक ना, तू हरतालिकेचा उपवास केलायस होय? हा निर्जळ केलायस? हा मग मी आता ऐकलंय, म्हणजे मी ऐकलंय बरं का, की जे कोणी पहिला निर्जळ उपवास करताना हरतालिकेचा, त्याचा उपवास लाभत नसतो, मोडतो. होय मी पण ऐकलंय. शितले बरोबर बोलली. पहिला उपवास तसा करायचाच नसतोय. तू एक काम कर, ज्यूस पी. जा ज्यूस दे. जा की ज्यूस दे. नाही नको ना मामा. नाही घे की. नाही माझं ठरलंय. अगं घे की. नाही मामा जा की. अगे मी समजावतो तिला. दे की. देतो दे ज्यूस. प्रिया. आता तसं नाही म्हणजे चिक्की खा, ज्यूस पी. काय ती नाजूक खायस गेलंय ती. असं द्यावं तुमच्यासाठी मी काय पण करेल. जीव पण देईल. दे की मग. चल हिर दाखवते. चल इकडे ये. घेऊन जा, लांब घेऊन जा. जीव दे. नाही एक काम कर. शंकर्या ते वाटी आण, त्यात पाणी टाक, त्यात जीव द्यायला लावूया आपण हिला. ते शंकरराव हे घे, ह्याच्यात जीव दे. जीव दे ह्याच्यात. मजाक वरती मला करते. शितलंय गं. आयो किती मजाक करते. नाही. किती उगाच आपलं तसं नाही ग. ती आपलं म्हणत होती की तू कसा खाऊन पिऊन उपास केला तर बरं हाय. दंड बघ केवढा बारीक झालाय तुझा. तू का दंड बघायला गेलास तिचा? म्हणजे आधी जाड होती दंड, तुम्हाला बरं लक्षात आहे शंकरराव. म्हणजे प्रकरण दंडापर्यंत गेलोय. नाही मग आता काय बाकी राहिलंय अजून? शितले नाही. उगाच कशाला काहीतरी वांगळा विचार आणतीस ग मनात. अगं असा दंड पकडून इकडे हु तिकडे हु असं करतो ना आपण. तसं आहे ती त्याच्या माझी शपथ. तुझी ओय ती कोण आहे? नाही नाही. अहो, पण ती बघ की. माझा दंड धरलाय तर तिला कशाला त्रास होतो? नाही होतंय तिला तिचं आपलं चाल. कशाला बोलायला बोलताय तुम्ही जरा तिला शांत. का राहिलं का सांग की जरा. थांब जरा. किती चिकटते तुला. मी- तुझ्या बहिणीला कशाला एवढा त्रास होतोय? तुझी बहीण तुझी. ऐकी मी बोला. ही ज्यूस पी तू ज्यूस. मी नाही नको मला. हे चिक्की खा चिक्की. नको मला. मी काय म्हणती, कुल्फी खाऊया आपण. हा कुल्फी? कुल्फी खाऊया ना. कुल्फी आहे ना दुकानात. तिला कुल्फी आवडती ना. हा कुल्फी खाऊ चिक्की राहू दे. नको, पण अगं, मला कुल्फी खा. हरतालिकेला प्रसन्न करायचंय. मला तुमच्याशीच लग्न करायचंय शंकरराव. नाही खा की. कुल्फी खाल्ल्याने काही नाही होत. कुल्फी खाल्ल्यानं काही नाही होत. मस्त आहे कुल्फी. छान आहे कुल्फी. कोणाला पाहिजे कुल्फी? आहे. नाही ना मा उपवास आहे माझा ना. अगं बघ. अगं खा की कुल्फी. हे बघ किस्ता. अगं घे की. हे मस्त खाल्ली. आहे की नाही? घे. प्रिया खा की ग कुल्फी. त्यो बोलताय म्हणून तरी खा की. लग्नानंतर सगळं खा खा. की आता. खा की. मन लावून खा. हा खा. शंकर्या. आत्या कुल्फी टाकतोय खाली कोणी. आता तुम्ही कधी आला? पकड घ्या. असं कुल्फी टाकते खाली कोणी. बया, ठेव हातात नीट. खाली पडू नका, हातात ठेव काय. हा. आत्या हाय तर तुम्ही सगळे देवाचा प्रसाद आणला होता तोंड. एका पोरीचा हलतर्गेचा उपवास मोडला. अगं काय असते असं? तू आधीच जा
नको देवाच्या प्रसादाला नाही म्हणतोय कोणी. हात खाली काय कर. नका? हात खाली कर. देवाच्या प्रसादाला नाही म्हणतोय कोणी. आ कर ना. हा नीटलं तोंडाला लागले बघ कसं दिसतंय ते पोरग्या. माझा उपास मोडला. मला चांगला नवरा नाही भेटणार. निर्जळी उपास होता हरदळकीचा. तर कसं भेटणार शंकरराव? मला आता माझ्या आवडीचा नवरा नाही मिळणार. देव उपास ठेवले होय. अगं अंगाची पूर्ण वाढ तर होऊ दे तुझ्या. उपवास ठेवते हाय केवढूच. एक फूक मारली तर उडून जाशी. उपवास करतायत. कधी कधी करायचं असतो म्हणजे श्रद्धा असेल तर एकदा बाई उपवास धरायचा असतो. असं निर्जळी उपवास करायचा असतोय कुणी. उपवास करतायत काय नाही होणार. चांगले वागा मग भेटतील चांगला नवरा. अय चल घरी. माझा फोन आहे. कुल्फी आणि इकडं. कुल्फी नसती टाकायची. चल इकडं. अय दुकानाकडे बघ. शंकरराव मी येते हा परत. ऐका ना. वा वा वा, हरतालिका स्पेशल ऍक्ट झकास होता. सई. मी ना या सिरीजचं तिकीट काढून शो बघायला तयार आहे. एवढी मला ही सिरीज आवडते. आज पण तुम्ही कमाल केलीत, मजा आली आणि आज मोमेंट्स खूप सुंदर होते आणि त्या मोमेंट्स तुम्ही इतक्या सुंदर बाहेर काढता. खूप मजा येते बघायला. संपून आहे असं वाटतं. मस्त. वा वा. मंडळी, सुमारिया चौघुल्यांसोबत होणार आहेत थोड्या गप्पा आणि खूप सारी थट्टा. कारण आता इथे रंगणार आहे MHJ कट्टा. त्यासाठी मंचावर येतात आपले हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. जसं चालण्यासाठी महत्वाचे असतात शूज, तसंच समाजातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे MHJ विनाकारण न्यूज. वा वा. तुम्हा सगळ्यांचं आमच्या या MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझा कट्टामध्ये स्वागत आहे. मी इथला चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. अगदी अगदी. आणि त्याच सोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्रमैत्रीण. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपण इथं आपल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांच्याशी हितगुज साधतो. पर्णिका. अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मागच्या आठवड्यात आपल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे तुझा डग्गा तुझा कट्टा. पर्णिका, आपला कार्यक्रम तुझा डग्गा असा का असेल? तुझा कट्टा असा आहे. अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मागच्याच आठवड्यात आपल्या कार्यक्रमामध्ये प्रसादोक आले होते. या वर्षी प्रसादोक यांना अखिल भारतीय 3 पायांची शर्यत यामध्ये बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार प्राप्त झाला. एवढेच नाही तर देशातल्या सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रसादोक यांना बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजे आता त्यामुळेच आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता पुरुषोत्तम आणि INT स्पर्धा तरी आमच्यासाठी सोडा अशी याचिका सुप्रीम कोर्टात केलेली आहे. नुकतीच त्यांनी ही हळहळ व्यक्त केली. तर 1997 साली जेव्हा प्रसादोक तिकडे- अलगत. अगदी अगदी तुमचंच बरोबर. हे काय नवीन आहे आज? तर 1997 साली जेव्हा प्रसादोक पहिल्यांदाच मुंबईत आले तेव्हा त्यांनी एकाच वेळी असंख्य लोकांसोबत पहिलं काम केलं. आणि आता जेव्हा जेव्हा ही लोक त्यांना भेटतात तेव्हा ते त्यांच्या कामांची आठवण करून देतात. प्रसादोक यांचा जन्म तुम्हाला सांगते इसवी सन पर्णिका पूर्व- पर्णिका पर्णिका हा कार्यक्रम झालेला आहे. प्रसादोक जेव्हा आले होते तेव्हा नेमकं तू हे सगळं बोलायची विसरली होतीस. ते तू आत्ता बोलतेस. आत्ता वेगळे पाहुणे आहेत, आपण त्यांच्याकडे वळूया. अगदी अगदी तुमचंच बरोबर. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत स्वराधीश गानपोपट पंडित सुमारिया चौगुल्या. तर
आज ते त्यांच्या सप्तसुरांनी आपली ही मैफिल, ही चर्चा रंगवणार आहेत आणि त्यांच्या या सप्तसुरांना साथ द्यायला, तशीच एक सुरेल साथ म्हणता येईल अशी देण्यासाठी आपल्यासोबत आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डेबाई. वा वा वा. माझ्याबरोबर ह्या कशाला पाहिजे? नाही पंडितजी, तुमच्या शेजारी बसून मला 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला मिळतंय. मी माझं भाग्य समजते पंडितजी. पण का ह्या का माझ्याबरोबर? दरवेळेला तुमचं असं असतं, वेगळ्याच माणसाला येऊन बसवता. असं का चाललंय? हरकत नाही, आपण कार्यक्रम पुढे नेऊया. तर मी डेबाईंची ओळख करून देतो. डेबाई या खरं तर डे अँड नाईट महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत. 10 वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतनं सुरू केलेला हा प्रवास आता 3 मजल्याच्या बिल्डिंग पर्यंत गेलेला आहे. बरोबर? अगदी. तर या ज्या डेबाई आहेत खरं तर यांचं आडनाव वडनेरकर आहे, पण हिंदी सिनेसृष्टीत छान छान कामं मिळावीत म्हणून त्यांनी आपलं आडनाव डे केलं आणि शेवटी करतायत हास्य जत्रा. तर अशी त्यांची ओळख आहे. आपण पुढे जाऊया. पर्णिका, कार्यक्रम पुढे ने. अगदी अगदी तुमचंच बरोबर. तर मी आता पंडितजी यांच्याकडे येते. पंडितजी, हा. आज मी तुमच्या साक्षीने हा. देबाई यांना प्रश्न विचारते की 10वीच्या माझ्या साक्षीने डेबाईंना प्रश्न विचारते, हे मग मला कशाला मध्ये घेतलं? तर 10वीच्या अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांनी सूर कसे जुळवावे? जरूर. म्हणजे बघा, 10वीचं वर्ष प्रचंड महत्वाचं असतं तरी त्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नसते. म्हणजे बघा, अभ्यास आणि वेळ याची छान सांगड घातली ना की अभ्यास सोपा होऊ शकतो. हीच गाते. मला गायला बोलवलं ना, ही का गाते? मी काय म्हणते, आपण व्याख्यानाचं स्वरूप देण्यापेक्षा आपण प्रश्न उत्तर असं फॉर्मॅट करू शकतो का? ते सोपं जाईल जरा अगदी. जास्त. अगदी अगदी तुमचंही बरोबर. तर इथं उपस्थित असलेल्या आपल्या पत्रकार मित्र मैत्रिणींना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावे. विचारा विचारा. नमस्कार पंडितजी. अरे, सुमारिया. पंडितजी. अरे बापरे सर. अरे नाही नाही, विचारा विचारा. सर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे डे मॅडम यांना. मॅडम, मला ना 10वीत 44% होते. काय करता येईल? तुमची 10वी म्हणजे कुठलं साल? पंडितजी, मॅडम सांगा सांगा, डायरेक्ट सांगा मला. पंडितजी, माझं म्हणजे 1995. काय करता येईल बुवा असं? विसरा ते, विसरा. एवढंच तुमच्या हातात आहे. 1995चं आता काय चाटायचं आहे? काय प्रश्न आहे? आम्हाला नाही हेच तसं कळत नाही. पंडितजी. पंडितजी माफ करा, तुम्ही सांगा तुम्हाला 10वीत किती टक्के होते? सांगा सांगा. विषय तो नाहीच आहे ना, पण विषय वेगळा आहे. विषय इकडे मी संगीतकार म्हणून आलेलो आहे, त्याबद्दल मला नाही पण प्रश्न विचारा. पंडितजी, आता जर विषय निघालेलाच आहे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचे 10वीचे मार्क आम्हाला सांगावेत. हा, म्हणजे सांगितलं पाहिजे. सगळ्यांनाच उत्सुकता लागली की सांगितलं पाहिजे. पंडितजींना 10वीत सांगा. किती मार्क म्हणजे होते? कसं सगळ्यांना कळेल एकदम पटकन की तुम्हाला 10वीला किती मार्क हा, म्हणजे आणि मला असं वाटतं की मुलांना फार उत्सुकता असेल की पंडितजींना 10वीत किती असतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल. पंडितजी तुम्ही सांगता एक का? मार्गदर्शनपर म्हणून का होईना तुम्ही हे मार्क सांगायला हवेत खरं तर. हो हो सर, म्हणजे सगळ्यांचेच सांगा. कान आतुरलेत. हो सर. सांगता का पंडितजी? विषय तो नाहीच आहे ना, पण वेगळा विषय असल्यामुळे नाही पण जर तुमच्या 10वीचे मार्क जर तुम्ही आम्हाला सांगितले तर प्रेक्षकांना सुद्धा सोपं होईल कळायला की मार्क किती असायला हवेत. 38%. संपलं. चला. हरकत नाही. आज आपल्याकडे अत्यंत कमी मार्क मिळवलेले पाहुणे आलेले आहेत. मला खरं तर आता हा शब्द बोलताना सुद्धा वाईट वाटतंय, पण 38 मार्क म्हणजे लाजिरवाणे मार्क. पण विद्यार्थ्यांना आपण यातनं काय बोध घ्यायचा आहे तर आपल्याला 38 मार्क म्हणजे हा माणूस एकेकाळी ढ होता, पण आज हा माणूस इथं पाहुणा म्हणून बसलेला आहे. याचा अर्थ आपण आयुष्यात खूप काही करू शकतो. 38 म्हणजे नका ना, सारखं सारखं 38 नका म्हणू. आपण पुढे जाऊया ना, वेगळे प्रश्न विचारा ना. मला 10वीला किती मार्क मिळाले यावर चर्चा करायला जमलोय का? नाही. तुम्ही मला संगीताबद्दल विचारा, संगीताबद्दल प्रश्न विचारा. राग काय आहेत बाबा, तोडी रागाचं काय आहे हे मी सांगेन ना. 10वीचं मला कसं नाही विचारणार? म्हणजे बरोबर आहे तुमचं. मला तुमचा हा मुद्दा पटलाय की 10वी मध्ये पंडितजींना 38 मार्क होते. म्हणजे मग काय झालं? अरे बाई, ही पण 38 म्हणते. 38 मार्क मला मिळालं. मी हे होतो माझं म्हणणं तेव्हा सर नाराज झाले असतील
गाणं शिकल्यामुळे पंडितजी तुमचे सूर नाही नाराज झाले. वा, बरं ही नाही का वा? वाखाणण्याजोगी वा. गोष्ट आहे, पंडितजी. हरकत नाही, पण आता आपण पंडितजी तुमच्याकडेच येणार आहोत. हा. डे बाय कंटिन्यू करा. हे काय माझ्याकडे येणं आहे तुमचं? नाही पंडितजी तुमच्याकडे येणार आहे, दे बाय कंटिन्यू करा. मग मी काय करायचं? नाही, पंडितजी माझा विषय पूर्ण झालाच नव्हता ना, बरोबर. त्यामुळे त्यांनी मला पूर्ण करायला सांगितलं. बोला बोला पुढे. बोला मॅडम. तर मी म्हणत होते की मी आतापर्यंत 10 वर्षात शेकडो मुलांना भेटले. मग लग्न कोणाशी केलं? करेक्ट. तसं नाही हो. तुम्ही ना लग्नासाठी नाही काही, लग्नासाठी शेकडो मुलांना का भेटेन, लग्नासाठी मी 38च मुलांना भेटले. परत 38? मुद्दाम करता का हो तुम्ही? नाही त्या 38 का म्हणाले मग? ह्या 38 का म्हणाल्या? पंडितजीकडे- मला टॉन्ट मारता का तुम्ही सगळे? नाही. पंडितजी 38च पण का? 38च होती, म्हणजे योगायोग म्हणायला लागेल. हा योगायोग नाही, हे मुद्दामून चाललेलं आहे. नाही पंडितजी, असं नका म्हणू. मी अवेलेबल असतो म्हणून इथे मला बोलवता, हे बरोबर नाही. हे संगीतकाराला तुम्ही हे करताय तुम्ही. नाही पंडितजी, योगायोग होता, माफ करा. तर मुद्दा हा होता की 10वीच्या अनेक लोकांना, अनेक मुलांना मी भेटले. हुशार मुलांना भेटले, मुलांना भेटले, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांना भेटले, पण कॉप्या करणाऱ्या मुलांनाही भेटले. हं, आज मला शिक्षकांना सांगायला आवडेल की कुठे कुठे पोरं कॉप्या लपवतात, कुठे कुठे काय काय कशा कशा कॉप्या लपवून शाळेत परीक्षेसाठी आणतात. म्हणजे बघा पंडितजी जरा उभे राहता का? म्हणजे हे बघा इथे ना, जरा पंडितजी अरे पण हे बघा, असं ना मोजामध्ये इथे फोल्ड केलेला असतो मोजा, आणि फोल्ड केल्या शिक्षकांनी नीट बघावं, इथे फोल्ड मारतात मोजाला आणि इथे लपवतात कॉप्या. दुसरा पाय जरा वर करा. पडेन ना मी. एक पायवर दुसरा पाय केला तर पडणार नाही मी. दुसऱ्या मोजातही असू शकतात असं मला सांगायचं इथं होतं पंडितजी, पोट्यांवर माफ ते- करा. आणि ना हे तर काहीच नाही, तुम्ही हे धरा. अरे काय करताय तुम्ही? अरे पावलं नाही का ही बाई? असे चार इथे चौकात पण- ही कशाला वर करायला होती मला? इथे लपवलेल्या असतात म्हणून सांगत होते. अजून अनेक जागा असतात पण पंडितजी साथ देत नाहीयेत. पण काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला ईमेल किंवा DM करू शकता, मी तुम्हाला सगळं नीट समजावून देईन. अगदी अगदी. वा, पण मग याच्यातनं आपल्याला कळलेलं आहे की विद्यार्थी कशा कशा पद्धतीनं कॉप्या करतात. कॉप्या करतात. तर इथं मला आता पुढचा प्रश्न जो आहे तो पंडितजींनाच विचारायचा आहे. हा, आता मला विचारा हा, तुम्ही. हे करू. तर ही जी मुलं कॉप्या करतात, तर ह्याच्यावर तुम्ही एखादं काहीतरी सादर करून दाखवा ना. वा वा, चांगला प्रश्न आहे हा. खूप प्रणिका. उत्तम होईल ते. मस्त. वा वा. अरे कॉप्या करतात ह्याच्यात मी काय सादर करणार? म्हणजे एखादं गाणं वगैरे सादर करून दाखवा की मुलांनी कॉपी करू नये बुवा. नाही, असं कुठलाही असं गाणं नाहीये किंवा असं काही संगीतात असं काही कॉपा करतात हे घे गाणं असं काही नाहीये त्याच्यात. नाही, पण एखादं गाणं जर तुम्ही पंडितजी तयार करू शकलात तर हे सामाजिक कार्याचं आहे म्हणा. म्हणजे मला वाटतं तुमचं कॉप्यांवरचं गाणं हे कदाचित भविष्यातलं शैक्षणिक गीत ठरू शकतं आपलं. अगदी शैक्षणिक अगदी गीत? अगदी अगदी. मला ही कल्पना फारच आवडली आहे, कारण काय होतं, मुलांना लक्षात ठेवायला गोष्टी कठीण जातं. म्हणजे लहानपणी बघा ना, आपण पाढे जेव्हा शिकतो तेव्हा असं आपण चालीत म्हणजे ताला सुराची गुंफण करून आपण गोष्टी जेव्हा शिकतो तेव्हा त्या चांगल्या लक्षात राहतात. अगदी. त्यामुळे ही कल्पना फार उत्तम आहे. हे सामाजिक कार्य आहे पंडितजी. मी म्हणेन तुम्हाला कॉप्या करू नका, यासाठी तुम्ही कृपया एखादं गाणं रचावं आपल्या म्हणजे मुलांसाठी. खाली सांगितलं तर मुलांना ते आकलन करायला जास्त बरं पडेल. सोपं जाईल. हो, अरे पण असं- प्रेक्षकांना आवडेल तर तुम्ही एखादं गाणं आत्ताच्या आत्ता तयार केलं आणि काय त्यातनं तुमची उत्स्फूर्तता पण दिसेल, हो की नाही? अच्छा म्हणजे असं दिसू शकेल? हा. हो, नाही, असं- आणि- असं कॉपीवर असं गाणं नाही नाही, करता नाही, येणार. म्हणजे- असं कठीण आहे म्हणजे एखादं काही असं. सादर करू शकलात कॉपीवरचं. नाही तसं कॉपीवर असं हरकत नाही, आपण डे बाईंकडे नाही नाही, मी हे करतो काहीतरी बरं, करा. प्रयत्न. कॉपीवर गाणं आहे तसं. पंडितजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. कॉपी काय करू? काय असं नाही, ऍक्च्युली नाहीच आहे ते गाणं. कॉपी 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 करू कॉपी करू नका मुलानो, कॉपी करू नका. कॉपी करण आहे पाप पाप. कॉपी करण आहे पाप पाप.
कॉपी करू मुलानो कॉपी करू नका मुलानो कॉपी करू नका कॉपी करणं गरजेचं असतं का कॉपी करणं गरजेचं असतं का नाही 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 हे कॉपी नाही आयुष्यात नाही कॉपी नाही आयुष्यात नाही हे कॉपी करू नका मुला हो कॉपी करू नका मुलानो पाप करू नका मुलानो कॉपी करू नका यशस्वी व्हान मोठे व्हान आस्वान या गाण्यापेक्षा पंडितजींचे 10वीचे मार्क चांगले होते. म्हणजे मला तर वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर मुलं निषेध म्हणून कॉपी करतील. देबाई विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन कराल? तर आता आपण वळूया रसायनशास्त्राकडे. पोटात गोळा आला की नाही? म्युझिक द्या याला आता नाही, मी बघितलंय सहसा रसायनशास्त्र म्हटलं की मुलांच्या पोटात गोळा येतो, त्यांना लक्षात राहत नाहीत गोष्टी. पण मी काय म्हणते, तुम्ही नीट अभ्यास केला ना तर काही काळजी करायची गरज नाही. म्हणजे मी आज ना उपयुक्त असा एक तक्ता बनवून आणलेला आहे तुमच्यासाठी. हे बघा, हा नीट तुम्ही अभ्यासला, हा नीट असा भिंतीवर वगैरे लावून ठेवला, सतत बघत राहिला की तुम्हाला जरा सोपं जाऊ शकतं अभ्यास. त्यामुळे कठीण नाहीये काही, सगळं आपल्या खाली. ओ पंडितजी, तुम्ही आता माफ करा, हे केलं तुम्ही. जरा उभे राहता का? उभे कशाला? जरा धरा नाही. अरे यार तुम्ही मलाच सगळं धरायला लावता. नाही पंडितजी, नाही थोडी पंडितजी मदत. ते हा. तर बघा मुलांनो, हे बघा, कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4. हा, तर हे द्रावण निळ्या रंगाचं असतं आणि ती झिंक डस्ट यामध्ये मिसळली ना की, जरा नीट धर ना, होय. माफ करा, की मग हे द्रावण ना रंगहीन होतं. म्हणजे जरा नीट धर ना, माफ करा, म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट हे मिसळलं की काय होतं? ZnSO4. कळतंय ना मुलांनो? त्यामुळे असा नीट अभ्यास केला ना तर सगळं सोपं आहे. मला असं वाटतं विद्यार्थ्यांना ही सूत्र लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळं आपण पंडितजींना जर विनंती केली की बाबा या सूत्रांना चाल लावा, तर मला वाटतं त्यांच्या लक्षात राहील. अगदी 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 अगदी. बरोबर आहे. अहो नाही हो, ह्याला नाही चालू. चांगला विचार आहे, हा. नाही, नाही, कॉपी करू नका, हे ठीक होतं. मी काहीतरी ह्याला नाही चालू. हे समीकरण आहे, रासायनिक समीकरण आहे. हो नाही पंडितजी, मुलांसाठी फार फायद्याचं अहो, नाही, नाही, हे मी नाही करू. हे लक्षात खूप राहायला झालं. सोपं नाही, जाईल. मला काय हे वाटतं मला काही पंडितजी? अर्थच नाहीये. नाही, हे कसं आहे, याच्यात दुहेरी फायदा आहे खरं तर. म्हणजे समजा तुम्ही ह्या अशा सूत्रांचं, प्रमेयांचं समजा एखादं चाल लावून ऑडिओ कॅसेट तयार केलीत तर तुम्हाला रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. अगदी अगदी. किंवा मला असं वाटतं की जर तुम्ही छान छान प्रमेयांच्या छान छान चाली लावून त्या प्रमेयांना गाणी तयार केलीत तर एक सुमारिया चौगुलिया प्रस्तुत 38 नॉनस्टॉप सूत्र अशी अरे 38 नका ना म्हणू यार. काय 38 सारखं चाललंय यार, सारखं मला मुद्दाम 38 म्हणतात का हो तुम्ही? नाही, म्हणजे मला असं वाटतं की बाबा ह्या अशा गाण्यांना खरं तर लोकप्रियता मिळाल्यानंतर तुम्हाला शासनाकडनं एखादा ग्रॅमी सुद्धा मिळू शकतो मिळू शकतो तो पुरस्कार. किंवा 10% घर मिळू शकतं. त्यामुळे मला वाटतं तुम्ही हे सांगताय? करायला हवं. हो. अरे बापरे, पण हे एकदमच म्हणजे कधी आयुष्यात केलेलं नाही मी. हे नाही खूपच कठीण पंडितजी, आहे. तुमच्यासाठी काय कठीण हो? पंडितजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या. हे चांगला उपक्रम होईल हा. अगदी 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 मस्त अगदी. होईल. कॉपर सल्फेटच्या CuSO4च्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक, हे एवढ्याला याला चालला चाल लावा. वा. नाही हो. कॉपर सल्फेटच्या कंसात CuSO4. वाईट नाही ना, नको, नाही करत. जमेल पंडितजी, तुमच्यासाठी काय कठीण आहे पंडितजी? अगदी 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 अगदी. निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड टाकली, कौसात झेडेन डस्ट
हे बरं वाटतं झिंक सल्फेटचे झेंडा समोर गंगहीन द्रावण तयार होते बुंबू बुंबू ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल. रासायनिक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल. म्हणजे समीकरण काय होतो? ओ गो 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 अच्छा बाई 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 काय बरं झालं समीकरण. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण अधिक जास्ताची भुकटी झिंक सल्फेट जलीय द्रावण. हे होय वाहू वाहू हे वाहू वाहू हे तांबू तांबू हे शिव ऐसं झेंडू जसो झेंडू जसो झेंडू नसो. इथे पण देता का? धक्काच परफॉर्मन्स. वा, हास्यरसिक प्रसाद दा. अप्रतिम कॉन्सेप्ट. म्हणजे हे जगात कोणाच्या डोक्यात नाही येऊ शकत की कॉपी करू नका, याला चाल लावा. अशक्य अतर्क्य गोष्टी आहेत जगातल्या, पण त्या तुमच्याच डोक्यात येऊ शकत. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अप्रतिम. नमा, आज तू जे केलंस ते अगदी अगदी बरोबर बरोबर. म्हणजे अप्रतिम सादरीकरण, खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी, आज मोरे फॅमिली करणार आहे एक ऍड शूट. चला तर बघूया त्यात विनोदाचा डाव कसा रंगतोय ते. काय जिंकलाय? वसाडी पडली त्या तोंडावरती. एक थेंब पडला ह्याच्यात लगेच जिंकलं काय? आपल्या गेमचा नियम काय हाय? काय आहे? बघ, ज्याची बादली पहिली भरल तो जिंकला. त्यानेच आंघोळ करायची आणि हा टावेल अंग पुसायला घ्यायची. काय समजली? आले मोठे चॅम्पियन मला शिकवणार. मला का शानपणा शिकवू, माका येता हा. सगळं. बरं ऐका, काय झालं? तुमका माहिती काय आहे आज आपल्या घरात कोणतरी येऊचा. कोण गो? ओळखा बघू. ओळखा. रोनाल्डो. रोनाल्डो तो कशा घेतलो मरू का आपल्या घरात? काहीतरी आपला वेगळो माणूस येतलो. सरप्राईज येऊ दे, येऊ दे. हा? की बाय माझे इलोट तू तर हा ठेवा तोपर्यंत थोडा वेळ. अरे नमस्कार रसिका मॅडम. नमस्कार. मी श्याम राजपूत फोनवर बोलणं झालं होतं होय आपलं. तर माहिती आहे माका. मी तयार असं या. नवीन पप्पा. अरे उतर रे. अरे हा काय बोलतो नवीन पप्पा? वासाड्या, तुला कसा नवीन पप्पा पाहिजे? मी मेलोय. रसिका मॅडम काय प्रकार आहे आबा? माफ करा पोरगो ना लहान दत्त्या मेले असं वागतो. हा सॉरी बोल काकांगा, कान धर आणि सॉरी सॉरी बोल. अरे चाव म्याव सॉरी. अरे उतर रे. अरे बापरे, काय आगाऊ पोर आहे बाबा. नाही अरे उठ सुट कडेवर चढतो तो. नाही सॉरी बोलायची स्टाईल आहे त्याची. ही अशी? तुम्ही बसा ना, तुम्ही उभे किती बसा तरी बसा. Thank you. मी ओळख करून देते का? हैती आहेत ना, हे माझे मिस्टर. अच्छा, नमस्कार. नमस्कार. मी कातील प्रभाकर मोरे. कातील? आणि ऐतो माझं पोरग दत्तू. हा तू 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 लांबच राह. आणि हे होत नाही आपल्या घरात शूटिंग करू केली. शूटिंग. हे बघा, MSG रमी या नावाचं आमचं ऍप आहे. त्याच्यावर तुम्ही असं ऑनलाईन रमी खेळू शकता बुवा. त्या ऍपची ऍड यांना करायची आहे. म्हणजे आम्ही कसं दाखवणार आहे बुवा की रसिका मॅडम यांनी MSG रमीवर रमी खेळली आणि लाखो रुपये जिंकले. एक मिनिट, तुम्ही मध्ये पडू नका. थोबाड पडीन मध्ये अरे, काय बोलतोय? एक मिनिट पुढं चल, पुढे तिकडे चाल. काय झालं काय? तू रम्मी कधीपासून खेळायला लागली? नाही नाही, तू रम्मी कधीपासून खेळायला लागली? ऐकून घ्यावा. अरे जोड पत्त्यामध्ये छक्क्यानी 90ची जोडी लावणारी तू बाई. आज रम्मी खेळशील, उद्या बेवडा मारशील. गप्रावा.
माका रमी खेळू वगैरे येणार नाही हो. मग हे काय बोलतोय त्या त्यांच्या ऍड साठी फक्त तसा बोलूचा ते त्याच्यासाठी पैसे देतात आपल्या. होय का? होय तर ती बाजूक ती परबीन रावता ना तिने त्यांच्या ऍड मध्ये तसाच काम केला, तिच्याकडून नंबर घेतला यांचं. ऐका ना काय? मॅडम शूटिंग करायची आहे ना होय तर. करू का मग हो, करा. जरा घाई आहे मला काका काका हा? मी पण जादू करतो. हो का? हो म्हणजे मी पण रमी खेळतो, मी आणि पिंकी. हो. मला एक जादू ते करायला दाखवू तुम्हाला करून. नको मला आता जरा वेळ नाही वा दाखवतो ना काका, एकदाच बघा ना जादू. बघा हो, पोरग एवढं बोलतात बघा, नाराज करू नाराज नका. ठीक आहे बघा. ठीक आहे एक- एक- दाखव हे पत्ते घेऊ? हा तुझे घे, घे, आता घे, घे. बघा, आता बघा. हा मस्त कळतो हा का पार्टनर घ्या हो. चांगली दाखव हा. एक पत्ता उचला. एक मिनिट हा बघितलात? आता खाली ठेवा. काय घाल द्या आता बघा, आता मजा बघा, आता माझी जादू बघा. तो हा. असं केलं हा पत्ता होता ना. अरे तू बा आहे ना अरे हा पत्ता इथे खाली येणार आहे अरे तू पत्त्यात मिक्स करशील त्याच्यानंतर पिसशील त्याच्यानंतर काढशील ना ती असते ना जादू हा, ही हा. कुठली जादू आहे तरीच म्हटलं माझी जादू चुकत का होती सारखी. तेच म्हणतोय वाचड्या गेली 5 वर्ष खेळतोय माहिती आहे तरी तुला जमत नाही. मी सॉलिड जादू करतो हा. हो का? हा एक बरं. तो एक जादू आहे माझ्या असं, इकडे. असं. मी तुम्हाला दाखवू का नको 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 दाखवतो एखादी काय? ऐका ना मला आहे ना 3 जागी व्हिडिओ शूटिंग करायचे आहे अजून होय काय? हा तर हा. पटकन सुरू करू अरे सुरू करा हा, बिनधास्त. हा, चला. मॅडम तुम्ही इथे बसा मी इथूनच करतो शूटिंग एकच मिनिट हा, हा हा. तुम्ही हकडे वा. काय झालं आता? आपलं गेम कंटिन्यू करा, गेम मध्ये डिस्टर्बन्स नको. हा, माझी टाइम प्लीज हा. ओके. टाइम हो, प्लीज हो, हो, आम्ही- मी नंतर बोनस पॉइंट काढतोय, तुम्ही खेळा. आम्ही घेतो. बसा बसा बसा. हाय बसू. अरे हा काय प्रकार आहे हा कुठला गेम आहे ते इकडे इकडे सांगतो. सांग यांका. ते घर लिकेज होतंय हा. ना, मग आम्ही थेंब गोळा करतोय. अरे बापरे. जो जास्त थेंब गोळा करेल ना तो जिंकेल आणि मग तो त्या दिवशी आंघोळ करेल. हा टॉवेल आहे ना त्याच्यासाठी अंघोळ पुसायला असणार मस्त पैकी. बाकी कोणी आंघोळ नाही करणार मग त्या दिवशी. अरे बाप काय गेम आहे हा भयंकर मग? कुठे म्हणजे? फसलो काय माहिती ताई इकडे या ना करू शूटिंग करू आपण होय तर. हा? करू. हे बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला या कॅमेऱ्यात आहे ना हसत हसत बोलायचे आहे बुवा हा 4 ओळी आहेत टेन्शन नका घेऊ हा. हा तर डायलॉग असे आहेत की मी रसिका मोरे मी गृहिणी आहे तर मी दिवसभर घरात बोर होत असते हा. एक दिवस माझा भाऊ आला आणि त्याने मला MSJ रमी बद्दल सांगितलं त्याच्यानंतर मी MSJ रमीवर रमी खेळायला लागले आणि काल MSJ रमीवर मला 22 लाख रुपये मिळाले मी 22 लाख जिंकले एक मी खूप खुश आहे एक मिनिट मागव हा काय झालं? तुम्ही मध्ये पडायचं नाही. अरे पण काय झालं? म्हणजे फॉबाड फोडेन मध्ये पडला होता. अरे काय मला तुमचं कशात चिडताच मला कळणार नाही बाजूक जरा. कळना काय कळना काय आला? तुझ्याकडे 22 लाख रुपये तू मला बोलीस नाही का तिथे ऐक. तुझा नवरा आठवड्यात ना 2 दिवस मार खातो शेजाऱ्यांचा 750 रुपयासाठी आणि तू 22 लाख रुपये लपवून ठेवलेस मला बोलीस नाही ती आत्ताच्या गप्पा फॉरवर्ड फोडेन मध्ये अरे. नको बोलले ना मागाशी हा जा अंघोल कर तिकडे हे बघ तुला सांगतोय आत्ताच्या आता 11 लाख रुपये काढ 11 लाख रुपये काढ देऊचंय नाही. नाही द्यायचं तुला नाही. कशी देत नाही ते बघतो आताच्या आता 11 लाख रुपये पाहिजेत म्हणजे पाहिजे नाही. ए पारब्या ए काय रे? कसले 11 लाख रुपये हं? सगळे हिस्से समान झाले पाहिजेत. मला माझा हिस्सा पण पाहिजे. तुझा हिस्सा कसला पाहिजे मला 9 लाख रुपये मला पण पाहिजेत. ए ए ए ए लवंगी फटाक्या अरे काय बोलतोय रे गणिताचा 0 सिद्धांत 9 त्रिक 22 होतात का 27 होतात ना किती होत 27 मग 5 लाख कुठे आहेत 5 5 लाख तुम्ही ढापलो आताच्या आता 5 लाख अरे मी कशाला बाबाड फोड 5 लाख रुपये द्या 1 मिनिट 9 लाख काढ 9 लाख काढ मी आताच्या. बोलले मी देऊचंय नाही. नाही देऊ साहेब नाही. हे हिचा भांडं जप्त कर अरे काय- नाही, काय- नाही, काय- हे भांडं जप्त कर. काय- नाही, नाही, ए, अरे, 9 लाख काढ. 9 लाख काढ अरे भांड्यांनो नका ना त्या भांड्यांवरून भांडाभांडी करू ते 22 लाख फक्त डायलॉग येतो जाहिरातीतला बोलू द्या ना तो अच्छा डायलॉग आहे का हं, म्हणजे आमचं नाही नाही तुमचं नाही आहे ना काही मिळूच नाही. नाही इकडे बसा तुम्ही बसा पटकन तुम्हाला डायलॉग कळलेले आहेत होय ना तर. प्लीज प्लीज लवकर बोला मला जायचंय माझी नोकरी चालली जाईल नाही हा, तर हा. काका 1 मिनिट मी एक जादू करून दाखवू का अजून एक अरे मला तू आठवलं. ए दलिंदर तू आहे ना रेनकोट घाल आणि आरच्या समोर उभा राह आपोआप जादू दिसेल तुला जय. चला बोलू. ऍक्शन हा नमस्कार मी असय रसिका मोरे मी एक गृहिणी असय कैसेली? घरात बसून बसून मी लय बोर होतय क्या बात. तर माझ्या भावान माका सांगल्यान की
MHJ रमी ॲप घे आणि त्याच्यावर रमी खेळ, मग तुका पैसे गावतले. माका 22 लाख रुपये गावले आणि आता मी ढाबो टाकलंय, त्याचा नाव आहे रसिका ढाबा. त्यात चिकन मटन वडे मिळतात, तुम्ही खाऊ केव्हा तुमका आवडताला. हा तुमका आवडताला खाऊन मारा एकदाचे. तुझ्या हाताला चव आहे वासाडी. गप्रावा. काय गप्रावा, तुम्हाला सांगतो भाऊ, हिच्या हाताला अजिबात चव नाही हो. कशाला सांगताय मला हे? ढाबा टाकते म्हणून बाकी काय आहे. असंच करतो. तुम्ही काय बोलले तुम्ही? काय केलं ते? तो माझा ढाबो आहे ना, आता कसा तुमची रमी आणि माझा ढाबा असं एकत्र ऍड करून टाकली. मी सांगितलं होतं बोलायला. बिंडोक आहे तुम्ही एक नंबरच्या. हो काय बिंडोक आणि तुम्ही नाही तुमची अख्खी फॅमिली बिंडोक आहे. बोल बिंडोक. तुम्ही बिंडोक आहे. ऐका, 22 लाख रुपये ना कोणालाच मिळत नाही. ती नुसती जाहिरात असते, ते खोटं असतं. 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. 4 डायलॉग बोलायचे. बघता काय बोला ना का डोकं फोडू आता. हो बोलतो. तिच्या कशा वरटो मला सांगा. अरे 22 लाख कसं दिसतात हे तिनं कधी बघितलं नाहीत काय. आणि 2,000 रुपये देऊन तिला 22 लाखाचा अभिनय करायला लावता वाय. लाज नाही वाटत तुम्हाला? नाही म्हणजे अरे लोकांच्या घरोघरी जाऊन तुम्ही शूटिंग करता होते. उद्या एखाद्या माणसाने ती ऍड बघितला आणि त्याला वाटलं आपण व पैसे लावावं आणि त्याच्यात तो बर्बाद झाला तर त्याला जबाबदार कोण? नाही आम्ही तसं लिहितो ना की याच्यात वित्तीय जोखीम आहे, त्याची सवय लागेल, आपल्या जबाबदारीवर खेळावं अशी लाईन जाते ना. अशी लाईन जाय. हो. अरे पण ते 22 लाख ऐकल्यावर पुढची लाईन त्यांना ऐकू जाय. 22 लाखावरचं पूज्य बघून आहेत ना, त्यांची फेफे उडेल वसाड्यानं. गरिबांना ना तुम्ही स्वप्न दाखवता श्रीमंत होण्याची आणि त्यांच्या स्वप्नांवर तुम्ही श्रीमंत होता. लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला? असल्या स्कीम घेऊन येताव. निक पटकन निघित ना, नाही तर लय मारीन तुला. दादा. काय दादा 3,000 देतो. थोबाड फोडीन. हा 3,000च्या गोष्टी कोणाला शिकवतोस? मला पोलिसांना सांगितलं हा माणूस फ्रॉड आहे म्हणून. नाही. पटकन निघ पटकन. सॉरी साडी पडली तुझ्या तोंडावरती. सॉरी सॉरी बोलतोय. परत असल्या स्कीम घेऊन येऊ नको. नाही येत ना. कुठून आलो काय माहिती या घरात. डोक्याला तसे ना ते लय साधी आहे. कोणाबरोबर विश्वास ठेवते? अशा स्कीम कधी असतात काय? घे बादली घे. आज तू आंघोली कर ना, हा टावेल घे अंग पुसायला. घे बाय म्हणजे खरा की काय? म्हणजे काय? पण काय हो, काय झाला? आज कॅरेक्टर सोडून एकदम सेन्सिबल बोलला असता. करावं लागतं. हे काय आहे, आजकाल ना काय लोक मोरे फॅमिलीला बिंडोक समजतात. अरे लिहून पण यायला लागलेलं आहे का नाही आपल्याबद्दल. काय आहे, आपण ना अदनमधनं लोकांना ना असे धक्के दिले पाहिजेत. नाही आपल्याला सेन्सिबल बोलायचं असतं, पण मुद्द्याच आपल्याला कोण लिहून देत नाही ना. म्हणून कसं लिकेज झालेलं पाणी ना ह्या बादलीमध्ये थेंब थेंब का होईना आपण गोळा केला पाहिजे. बरोबर ना? बरोबर आहे. हा मग. चला बोलू नका, ही ती माझीच बादली आहे, माका देत असते. आता बघा. वा 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 वा, एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मस्त. सई. जकास परफॉर्मन्स होता. आज खऱ्या अर्थाने कातिल दिसलात, कारण कातिल मेसेज दिलात आणि कातिल जेन्युइनली दिलात. त्यामुळे मला असं वाटतं आज नाव स्वतःच तुम्ही प्रूव्ह करून टाकलं की येस मी आहे बाबा कातिल. अनअपॉलॉजॅटिक. मजा आली. रसिका मस्त दिसतेस, नेहमीप्रमाणे मस्त परफॉर्मन्स. श्यामदादा मस्त वेगळ्याच भूमिकेत आज होता आणि तुमचं ते या ऐकल्याशिवाय आम्हाला आता काय चैन पडत नाही आणि ते ऐकायला येतं मग जीव खुश होऊन जातो. कसं तू दाखव. थँक्यू मोरे फॅमिली, थँक्यू श्यामदादा. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला राम राम म्हणण्याची. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सप्ताह. नमस्कार मंडळी. विनोदाबद्दल बोलताना द मा मिरासदार म्हणतात की विनोद हा मनुष्य स्वभावाच्या जवळ जाणारा असावा आणि प्रसंगनिष्ठ असावा, मग त्याला भाषेची बंधनं उरत नाहीत. अशाच मनुष्य स्वभावाच्या विविध गमती जमती टिपत तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सप्ताह. मंडळी, दिग्दर्शकांची प्रसिद्ध जोडगळ आज एका सिनेमाची कथा ऐकणार आहे. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचा हाऊसफुल शो अनुभवण्यासाठी. जो दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. Hello guys, hello everyone, hello everyone, hello YouTube.
सगळ्यात आधी तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. अजून एक अवॉर्ड गाईज, टाळ्या. पण बास आता, म्हणजे खूप झालं. म्हणजे प्रसाद सर तुम्ही तर थांबा म्हणजे आता. म्हणजे या वर्षी घ्या हवे तेवढे अवॉर्ड्स घ्या, पण पुढच्या वर्षी कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला दिसू नका मला, कारण पुढच्या वर्षी माझी फिल्म असणार आहे. आणि नुसती ऍक्टिंगची नाही, मी लिहिलेली फिल्म असणार आहे. येस मी लिहिलेली. आणि डिरेक्ट कोण करणार आहे तर द ग्रेट डिरेक्टर डुओ सम्यालाल पशालाल. तब्बल 25 वर्षानंतर ते फिल्म करणार आहेत हा. आणि ते पण मी लिहिलेली. 25 वर्षाचा अर्क जो काय साठवून ठेवलाय तो माझ्या लिहिलेल्या फिल्म मध्ये ते बाहेर काढणार आहेत. सो तुम्हाला काही चान्सच नाहीये. सो तुम्ही थांबा, घरी थांबा, आम्ही सगळे अवॉर्ड घेतो. आणि ओके सई, आय नो सई, प्लीज मला मेसेज करणं थांबव. मी नाही रेकमेंड करू शकत तुला सगळीकडे. आय डोंट नो, म्हणजे आपण मित्र आहोत, आपण भेटू ना. पण प्रोफेशनलिझम वेगळा आहे ना, मैत्री वेगळी आहे. उगाच स्ट्रगल करू नकोस मला मेसेज करून 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 करून. हे बघ, आधीच मी एकीला ब्लॉक केलेला आहे. तुला ब्लॉक करायला लावू नकोस, मला नाही आवडणार. विथ ड्यू रिस्पेक्ट, आय एम सो सॉरी. म्हणजे प्लीज मेसेज करू नका. आपण बघू कधी भेटता येईल, मला वेळ असेल तर. आय एम सॉरी. नमस्कार. 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 म्हणजे नमस्कार. नमस्कार ना रे बाबा. तुला चाय कॉफी आणू काय? नको नको, मला फक्त एवढं सांगा, सर कधी येणार आहेत? कोण सर? हो सर, सम्यालाल पशालाल सर. मेरा डिकरा कैसा है, कैसा यार तू? Thank you. कैसा आहे बाबा हा? मस्त. घरी कसं आहे सगळं तुझ्या? मस्त सर आहे. हा, आत्या बेबी आत्या वगैरे बरी आहे का रे? येस. हा बाबा. पहले देख ना ये. हा. पहले देख कोण आहे, क्या आहे, पहिले देख ना. याची सवयच आहे समेलालची. सेटवर आला की सगळ्यांना मिठ्या मारत सुटतो. कोण आहे, काय आहे? बघ तरी आधी कोण आहे तो. नाही मी नाही ओळखला. विचार त्याला कोण आहे तो, आधीच मिठी मारशील. कोण आहे बाबा, कोण आहे? सर ओंकार राऊत. ओंकार कोण आहे बाबा तू? सर रायटर ओंकार अरे राऊत. रायटर. बस, बस, बस बस बस. अरे यार, अरे रायटर. येस येस. हा येस सर. ए, नरेशनला द्यायला आला ना तू? हा नरेशन हा, द्यायला मस्त आलो. द्यायचं नरेशन. Yes, sir. कळलं का? 10 Yes, sir. दिवसात शूटिंग संपवायचं, 15 दिवशी आपण डमिंग संपवायचं आणि महिन्यानी फिल्म रिलीज करायची. आहे काय काय नाही काय? काय. काय बोललो? हा, Yes, चल, sir. चल. चल 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 सुरू करा. सुरू कर. इट्स माय प्लेजर सर. हा, इट्स माय प्लेजर. चांगलं आहे, चांगलं आहे. हा? पिक्चरचं नाव चांगलं आहे. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. 8 अक्षरे. आठ अक्षरे. मस्त आहे, मस्त आहे. देऊन टाकूया. नाही नाही सर, पिक्चरचं नाव नाहीये. काय? मी म्हणालो की तुमच्या बरोबर काम करायला मिळतंय तर इट्स माय प्लेजर. अरे अरे भाग्य आहे माझं. असं अरे ए, आता काय बोला तू? भाग्य आहे माझं. हे मग हे पण मस्त आहे. भाग्य मस्त पण हे मस्त आहे. भाग्य भाग्य 6 अक्षरे. सहा आहे. आम्हाला ना इवन लागतात इवन. 2 4 6 8. हे भाग्य माझं पण चालेल. मस्त आहे, मस्त आहे. रजिस्टर कर कुणाल. भाग्य आहे माझं, रजिस्टर कर टायटल. करून टाका. हा. अरे आपल्या आधीचे सगळ्या फिल्म आहेत ना, ते सगळे असे 6 अक्षरीच आहेत. असं असं हे आपली शेवटची फिल्म पशा. अरे यार काय हिट होते आमची शेवटची फिल्म. येस सर. ती ही. अरे नाव काय तिचं? अरे अरे हे नाही काय. अरे तो हिरो होता. हा ना यार मला. अरे तू नव्हता काय? अरे अरे सिल्वर जुबली केली यार आपल्या फिल्मने. सर 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 हपापाचा माल घपापा. बाबाचा मार्ग बाबा. आता अरे गमत यार. गमत बघ, गमत बघ. जबरदस्त आहे. हा का मामा गप्पा जबरदस्त होता ती फिल्म. काय झालं? फिल्मचं नाव ना शेवटपर्यंत याला बोलतात ना आलं. पशाला असं नाही. सम्याला आम्ही प्रमोशनला गेलो. प्रमोशनला बोलतो प्रेक्षको बघा आमचा घपाघप घपाघप. शेवटपर्यंत बोलताना आला. एकदा दोनदा सिरियस. अरे खरंच सांगतो मी. अरे सिल्वर जुबली. सिल्वर जुबली. सिल्वर जुबली. काय मजा केली होती दव्या, काय मजा केली होती. मिनर्वा, सेंट्रल प्लाझा आणि दादरचा प्लाझा जा, दोघं. तिन्हीकडे हाऊसफुल आहे. जवळ 3 रील होते आमच्याकडे. पैसा किती रील होते? 3 रील होता. आम्ही दोघं बाईकवर ना लगेच या थिएटर मध्ये घेऊन त्या थिएटर जायचो है ना. हे मजा नाही काय. त्या हवालदारने पकडलं होतं आपल्याला. रील बाजूला काढला. चला अरे समलाल पशालाल. अरे चला आमचा. हालून मारला. मजा आली मजा आली. नाही, मस्त. मग तू काय डान्सर आहेस ना, चल डान्स करून दाखव.
स्टेप थोड्या सोप्या कर हा, म्हणजे पहिला स्टेप आहे ना तो सोपा जमला पाहिजे काय हा म्हणजे कसं आहे लोकांच्या तोंडात बसली पाहिजे स्टेप सर सर तोंडात स्टेप बसायला मी कोरिओग्राफर नाहीये रायटर आहे. रायटर अरे रायटर रायटर ते लक्षात नाही आलं. चल बाबा लवकर सांग काय ते नरेशन वगैरे जायचं यार आपल्याला. नाही ना, मी काय बोलतो? अरे फिल्म रिलीज करायची आहे रे. स्टोरी नंतर आहे की आधी प्रमोशन करायला अरे लागेल. चल. सर 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 आधी स्टोरी तर ऐकूया आपण. काय प्रमोट करायचंय हे तर आपल्याला माहिती आहे. अच्छा, तो थांबा. हा, अशा घाई करू नको रे. बरं, चल, चल. अरे ऐकू रे बाबा लवकर बाबा हे. हा हा सर. तू काय खाणार हे कुणाल? नाही नाही मी काय खायला काय आणणार? खायला काय? गुलकोटचे बिस्किट आणि वेपर्स आहेत. जा घेऊन या दादा. जातो ना मग. सर जरा म्हणजे पहिलीच वेळ आहे तुमच्या समोर तर थोडे फंबल होईल तर नाही ते मी नंतर डबिंगला करून घेईन. चल तू बोल. चल चल चल. ऍक्टरचं पण ते नाही माझा आत्ता फंबल होईल बोलता. अरे त्याला काय आपण रायटरचे पण डबिंग केलं नाही काय? रायटरचं केवढं डबिंग केलं आपण. आपण सगळं पोचलं थांबा. तू आता फिल्म उचलून धरतो आपण. येस बोल, येस बोल, सर बोल. येस बोल बोल. हा जरा नवीन फिल्म आहे सायफाय फिल्म आहे. सस्पेन्स थ्रिलर मिस्ट्री असं सगळं. अरे गोष्ट बोल ना लवकर. फिल्म आहे ना? फिल्म आहे सर. बस झालं. चल वाच. चल चल लवकर लवकर चल चल. हा चल चल लवकर ना बाबा हे. येस चल, सर चल. एक हे हा की सर माहोल असा आहे की सीन आपला पिक्चर हिरो पासून सुरू होतो. हा. हिरोचं नाव मंदार आहे. एक मिनिट मंदार कोण आहे? हिरो आहे सर. हा हिरो आहे. हा, बोल पुढे. येतात दादा समजल. हा मला हिरोची एंट्री सुचली. कशी? आपला हिरो हिरो हा. आपला हिरो आपण घोड्यावर ना आणूया घोड्यावर ना. हे तुडुक 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 सर 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 तुडुक तुडुक सर सर हिरो IT कंपनीत कामाला आहे. मग घोड्यावर नाही चालणार. हा? मग त्याला गाडीत आणू गाडीवर आणू. नाही आता एकदम असा धूळ बिळ उडवत आता मागून फॉग लावू आणि इथून धूळ असा एकदम. सर 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 सुरुवातीला हिरो डोंगरावर बसला आहे अशीच. काय डोंगराचा आवाज काढ. घोड्याचा काढला गाडीचा डोंगराचा काढ ना. याचा असं ऐकत नाही रे. याचा तुला माहिती आहे हकाचा माग हकाका होता ना. बोल बोल अजून बोल. हकाचा कमाल भकाचा होता ना. आम्ही तर फिल्म केली ना तेव्हा ऐकायचं नाही रे. असा नाही अरे प्रोडक्शन कॉस्ट केवढा वाढवला होता? नव्हतं वाढवलं मला सांग. मी वाढवलं. अरे तुने बडा येता. अरे हत्ती मागवला रे. सेटवर हत्ती मागवला त्याने. हत्ती मागवलं त्याला कारण होतं. आपला तो रायटर कोण रे? तो लिहिलेला तो कोण तो? अरे राजन कामत सर. राजन कामतने मला काय लिहून दिलं होतं पहिल्या सीन मध्ये. गजा डुलत डुलत येतो. मी आणला हत्ती. अरे पण गजा दारुडा आहे ना. गजा गावातला माणूस आहे ना. येस सर. हा ऐकलं काय? लेखकाने लिहायला नको गजा म्हणजे दारुडा आहे. अरे पण रीडिंगला कळतं ना बाबा हा हत्ती नाही म्हणून. सर, तुझं नेहमीच आहे रे. ऐकत जा मी ना ऐकतोय बाबा. तू नको सांगू मला. मंदार तू बोल बाबा. नरेश शिंदे. मंदार नाही सर ओंकार. मंदार बोल. हिरो आहे. आता बोल तू ऐकून घेतोय. ए बा, तू आज मला कोणाला बोलू काय नको. पण बोलतोय तू ऐकून घेतोय. ए अरे पशालाल तू नेहमी असं मी चार ऐकून चौघात घेतो मला नाही. बोलतो. तू या नवीन पोरासमोर मला बोलतो चालतं. हापापाचा घकाकामध्ये आपण माझं मला सांगू नको. आता या नवीन पोरासमोर मला काय बोलला तू? युनिट समोर मला काय बोलला तू? तू नको मला नाही यार, सांग. तू नेहमीच आहे तू यार नको मला. तुझं. मला पण 22 नाही. वर्ष झालं. मला पण नाही करायचं. मला पण नाही film नाही करायचं हा माझा मला. एकटा करतो. 22 वर्ष. मला पण नाही करायचं. युनिट समोर तुम्हाला बोलला होता. मला नाही करायचं. जाऊ एकटा दे. कर जाऊ तू film. मला पण नाही करायचं. नेहमीच काय याचं ऐकून घ्यायचं आपला हा बोलणार ऍक्शन आणि हा. हा हा तू मला बोलतो तिकडे. तू जा. तू आधी स्क्रिप्ट नीट वाच ना यार. एक्सक्यूज मी. ऐका ना अहो काय ते रुसले काय काय करायचं? त्यांचं टेन्शन नाही घ्यायचं. हा अरे वापस येतात मांगा आत्ता. थांब एक मिनिट. फुल लाईट्स. हे लाईट चालेल चल बाबा. याला DOP पण ना कधी पण आपला करतो. चल लवकर चल Sound. ते हे काय ह्याला काय म्हणतात रे? रोलिंग 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 रोलिंग. हा सुरू करा. सुरू करा. काय चला. आहे ते? ऍक्शन. ऍक्शन. हा म्हातारा आला रे, विसरतो म्हातारा. बोल बोल. हा तर सर मंदार आपला हिरो आहे. तो IT कंपनीत कामाला आहे. तो डोंगरावर बसलाय. इकडनं आपण त्याच्या पास्टला जातो. आपल्याला कळतं की तो अनाथ आहे. त्याला आई वडील नाहीयेत. मामा मामी काका काकी कोणी नातेवाईक नाहीयेत. ज्या कंपनीत तो जॉबला आहे तिकडे त्याचे मित्रही नाहीयेत. कोणी तो एकटा पडलाय. ही इज लोनली, ही सॅड. म्हणून तो डोंगरावर जातो. डोंगरावर जाऊन तो आत्महत्या करणार. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण रोबोट का नाही बनवत. ओके याच्यात वहिनी कुठे आहे? कोण वहिनी वहिनी पाहिजे ना आमच्या. वहिनी म्हणजे वहिनी पाहिजे. नाही वहिनी सर आमच्या प्रत्येक चित्रपटात वहिनी असते बाबा. 22 चित्रपट हिट झाले. वहिनी पाहिजे. वहिनी सगळीकडे वहिनी पाहिजे. वहिनी लागते. मंदार आणि रोबोटची स्टोरी आहे. नाही 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 वहिनी पाहिजे ना. वहिनी पाहिजे. वहिनी वहिनी पाहिजे. अरे लास्ट आपला कुठला पिक्चर होता? अरे तो हा तो अरे वहिनीचा आता ते वहिनीचा गुडघा. वहिनीचा बांगडा. वहिनीचा बांगडा.
वहिनीचा काय film बांगडा. केली होती? वहिनी वहिनीचा बांगडा? वहिनी कोळी नसते मग तिचा बांगडा. मला माहिती आहे सर. आम्ही काय केलं समुद्रात शूट करतो समुद्रात समुद्रात अशी एक होडी लावलेली मी गेलेला मी कैमरा को डिसो को मैं बोला डिसो तो कैमरा मेरे को दे मैं इतना पानी में ऐसा उतरला, किचन में एवढा. जाके मैं छुप गया था उसको. समुद्राला ओटी होती म्हणून उतरला बाकी काय नाही. हे पैशाला तो उतरला आणि कंधा पेले की तो आपला सीन सुरुवातीचा कुठला? तो वहिनी अशी उभी असते आणि वहिनीचा नवरा पडतो समुद्रात. बघितलंय मी सर. हा तो वहिनी रडायला लागते आणि ए पुढाला जाते हातात काय होतं ते बांगड्या बांगड्या पुढाला जाते आणि तिकडून समुद्रात ना एक हा येतो एक बांगडा येतो बांगडा येतो आणि वहिनीचा बांगड्या फोडणार तेवढाच बांगडा वहिनीच्या बांगड्या काढून घेतो आणि निघून जातो. काय सीन केला मैं इतना पैर में जाके मैं वो shoot सांगितलं हा बायका रडलेला बापरे. सर मला माहिती आहे. जबरदस्त झालं. आपण आपली स्टोरी मी तुम्हाला सांगतो. हा, हा, आपण हे ह्याच्यावर हा तर मंदार हा डोंगरावर बसलेला आहे, त्याच्या डोक्यात क्लायमॅक्सला काय मजा आली ऍक्च्युली क्लायमॅक्स म्हणजे लोक बोलत होते तो बांगडा आला बांगड्या घेऊन गेला कुठे बाकीचं काय आलं. सर मी आम्ही क्लायमॅक्सला सगळं दाखवलं. मी बघितलं. तो नवरा तो जो पडलेला ना तो आता वाहत जातो श्रीलंकेच्या किनाऱ्यावर. सांगितलं सर तुम्ही मला तो सांगितलं. एक डॉल्फिन होता तो डॉल्फिन नवऱ्याला असं करून ढकलतो तो किनाऱ्यावर. सर आय नो. आणि मग नवरा वाचतोय ना म्हणून तो जो बांगडा येतो ना तो वहिनीच्या बांगड्या फोडायला देत नाही आणि मग एंडला तो बांगडा परत येतो वहिनीला बांगड्या घालतो आणि कारण नवरा आलेला आहे परत. काय scene झाला होता? काय का रडायचा? मी बघितलंय सर. मी काय का रडायचा? अंगावर यायचा क्लाइम आय नो सर माझ्याही अंगावर आलंय पण आपण ह्या पिक्चरचं रिडिंग आहे नाही, ते ते करूया, कम्प्लीट करूया. त्याला काटा येतो अंगावर आठवलं ना सगळं ते काय Yes, sir. कशाला सर मंदार डोंगरावर बसलेला आहे. हो सर दिन ही अलग ते अलग. सर मंदार डोंगरावर बसलेला आहे, त्याच्या मनात खूप आपण विचार. सायन कोळीवाड्यात केला होता का शूट? नाही रे. सांग कोळीवाडा वरळी वरी कोळीवाडा बोला का इतना रेती में था वो हाँ, वो तो- परमिशन नहीं मिला था. नहीं मिला था नहीं। वो जो नवरा जाता है ना उधर श्रीलंका में तो श्रीलंका का किनारा भी हम लोग वरी कोड़ीवाड़ा में दिखा देता. दोनों शॉट उधर ही ना तेरे को समझ ही खाली रहे एक ऐसा- कोड़ीवाड़ा. हाँ, सर, कळलं होतं. ऐसा रणतुंगा जैसे एक आदमी दिखा है श्रीलंका हो गया ऐसा आप लोगों ने किया था क्रिएट है ना. दोनों साथ में किया. इतना पानी में मला कैसे- सांगितलं हे हाँ, सर तुम्ही मला माहिती आहे, आपण आपल्या फिल्म्सवर येऊया नाही, ना. बरोबर, हाँ, बरोबर. याला पाहिजे. त्या ह्याच्यावर आपण रीडिंग करतो मी. बाकी मग आपण बोलू नंतर नाही, नाही, सविस्तर. बोलू. हा हा चला तर- क्या दिन थे यार. हा. कराय सर 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 मंदार डोंगरावर आहे. ओके हा? मंदार डोंगरावर आहे. हा. हा मंदार डोंगरावर आहे. तो विचार करतोय, तो आत्महत्या करणार. तेवढ्यात त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण रोबोट का नाही बनवत. म्हणजे रोबोट जर बनवला वहिनी का रोल कौन करेगा. वहिनी मी नाहीये तर सर. बोलतो आपण रोबोटला वहिनी करूया. काय बोलतो नाही सर रोबोट इच्छाधारी रोबोट वहिनी. इच्छा तरी रोबो नाही नाही काम नाही. कोण करणार पण प्लीज सर असं प्लीज करू नका. काही मला माझी स्टोरी सांगू द्या ना. वो हम देख लेंगे तू वाचतो. हम देख लेंगे म्हणजे सर माझी स्टोरी आहे त्यात बोल ना नाहीये. बाय चल ना बाय कारण लोकेशन देखने को जाने चल, दे. अरे नका लोकेशन बघायला जाऊ. स्टोरीज अजून झालेली नाहीये. जल्दी बोल ना भाई, वक्त नाही आहे. राइटर को इतना टाइम थोड़ा देता है. रायटर को इतना टाइम मतलब सर चल चल सायफाय स्टोरी आहे. तुम्ही काहीतरी ग्रामीण कौटुंबिक स्टोरी करताय. मला कळत नाही. अरे तू चिडू नको बाबा. मी चिडत नाहीये सर. तुम्ही वाच. अजून तुमच्याच काळात रमलेला आय एम सॉरी. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही त्या काळाचे ग्रेट डिरेक्टर आहात. आय नो मी ॲग्री करतो. पण अजून तुम्ही ह्या काळात आलेलाच नाही आहात. तुम्ही तिकडेच रमलात सर. अपडेट झाल्याशिवाय तुमचं काही होणार नाही. आय एम सॉरी. मी खूप थेट बोलतोय. माझी लायकी नाही तुमच्या समोर बोलायची. पण असं नका ना करू सर. स्टोरी ऐकून घ्या ना प्लीज. चल चल खूप वर्ष मी स्टोरी लिहितोय सर. माझं असं नका ना करू सर प्लीज. बोल. ऐका आय एम सॉरी. काय एवढा आवाज करत याने फक्त माझं ऐकलं मी याचं ऐकलं. एवढा आवाजात कोणी ऐकलं नाही पण बोल चला ऐका. हा सर सर चल ना सुन ना. मंदार ठरवतो की तो रोबोट बनवणार आहे. हा आता मंदार आधी गॅरेजमध्ये काम करायचा. सो तो गॅरेजमध्ये जाऊन हळूहळू एक एक पार्ट्स गोळा करतोय रोबोट्सचे. त्यात आपला एक सिक्वेन्स जातो की तो रोबोटचे पार्ट कसे गोळा करतोय, रोबोट कसा बनवतोय, पायापासून हातापासून डोक्यापासून सगळं छाती भीती सगळं त्याची बनवून रेडी आहे. पण आत्ता त्याला एक इलेक्ट्रॉनिक चिप हवी आहे. AI चिप जो त्याच्यात तो अहो सर ते झोपले. सर ते झोपले सर. डोळे उघडे ठेव. अहो ते दोघं झोपले. काय करायचं मी. अबे तुझ्यासारखे लेखक रोज येतात तिथं रोज त्यांच्या स्टोऱ्या सांगतात पण हे
त्यांची स्टोरी सांगून त्यांच्या दुनियेत रंगून जातात. त्यांना पिक्चर बनवायचा नाही रे. त्यासारख्या लेखकांना बोलवतात, आपला स्वतःचा टाइमपास झाला पाहिजे, फक्त एवढा विचार आहे त्यांचा. समजलं काय? लय कमवून ठेवला आहे त्यांना. त्यांना काय पैशाची गरज नाहीये. हे घे 100 रुपये घे, तुला याद वाढ लागतील ना. ये थँक्यू. कोणीतरी माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणे. पछताओगे. बाकी परफॉर्मन्स उत्तम होता नेहमीप्रमाणे. जोरदार टाळ्या. प्रसाद काय म्हणाल? छान होता विषय. लाईट ह्युमर होता, वेगळा ह्युमर होता. कुणाल, मजा आली तुला बघताना. वेगळं केलंस काहीतरी आणि इंटरेस्टिंग होतं. बाकी मस्त परफॉर्मन्स, मस्त कॅरेक्टरायझेशन, मस्त मजा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता. तुम्ही दोघे एकतर भारी दिसताय. आवाज पण फार मस्त लावले होते आणि तुम्हाला दोघांना बघणं आमच्यासाठी पर्वणी असते. कुणालदा, आज तुम्ही रिदम मोडलात आणि वेगळं काहीतरी केलं आणि इट वर्क लाईक वंडर्स. मजा आली. अजून चौथा माणूस मला दिसतच नाहीये. ये बात सई, ये बात. राऊत, मजा आली. थँक्यू. मस्त आला परफॉर्मन्स. सो बॉयज, थँक्यू. मंडळी, जग सुंदर आहे, फक्त त्याला योग्य नजरेतून टिपता आलं पाहिजे. हीच नजरेची नजरबंदी आता तुमच्या समोर सादर होणार आहे, जी घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना बाबा. अरे काय दुःख करायचं. म्हातारा असंही मरायला टेकला होता, बरं आलं सुटला म्हणायचा. बरं ऐक ना, अंत्ययात्रा सुरू झाली की मला फोन कर, मी जरा घरी आलोय. येतो लगेच खाली बाबा. अरे बायकोवर सकाळी जरा भांडण झालंय ना. हो हो चालेल ना. अरे साडी घेतली, साडी. हो हो. बरं ऐक ना, ते निघाले की एक सेकंड. ए गॉगल कोणाचा आहे? अरे गॉगल काय जायला लोक आहेत ना, गॉगल विसर. हॅलो, हा ऐक, ती बॉडी काढली ना, अंत्ययात्रा सुरू झाली की फोन कर मला. हां, मी येतो. बाय 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 बाय. वने मी आलो. आलो काय आलो? आलो मी आलो. जगा वगैरे आलं घरात. सांगतात आलो. ऐक ना बाबा, आता ते गेलंय ते गपगिळा. बाबा झोपल्यात, कुठे आल्याला कटकट सुरू करतेस? झोपले ते पडल्यावरती मरतो तो माणूस. काय बडबडतेस? आल्याला कटकट नको ना सुरू करूस. मी कटकट करते ना. मी कटकट करते. दिवसभर इथे राब राबते, मर मरते. रांगा वाडा, उष्टी काढा, एवढंच आयुष्य राहिलंय माझं. सवय झाली आहे माझी. मस्करी करताय ना माझी. मस्करी करा माझी. वने ऐक ना, वने ऐक. अगं खालती अंत्ययात्रा सुरू आहे, लोक जमा झाली आहेत. उगाच काय बोलतील, काय बोलले तर ऐकलं तर एक 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 हे बघ हे बघ हे बघ. मी तुझ्यासाठी काय आणलंय बघ, साडी. आया साडी आणली. काय ती साडी काल एवढीशी साडी किती वेळा सांगितली मला, अशी लांब पल्लूची साडी पाहिजे. अगं सॉरी ना, गिफ्ट आणलंय ते पण दळपत्री. असं काय करते म्हणे, गिफ्ट आणलंय ते बघ ना. हा, उगाच कटकट करतेस. मी कटकट करते. नाही. मी कटकट करते. इथं राब राबते, मर मरते. रांगा वाडा, उष्टी काढा, एवढं राहिलं आईच्या बाजू. ऐक. बाबा झोपलेत. बाबांची बायपास झाले. डॉक्टरांनी काय सांगितलं, जास्त आवाज करू नका, त्यांना त्रास होईल. आता बघायचं नाही. ऐक शांत बस. त्या मानेंना बघ. हा, आपल्या शेजारचे माने. काय जॉईंट फॅमिली तरी काय सुखी कुटुंब आहे, कसं हसत खेळत राहतं. आपण का नुसती कटकट करतो. आय एम सॉरी, आपण दुसरी साडी आणतो, आपण जॉईन करूया आणि पुन्हा ती एकत्र करून नेसूया बस. विसरण्यासाठी. आय एम सॉरी. मानेचं एवढं वाटतं तिकडे जाऊन राहणार, जिथे कशाला राहताय सांगतात मला मग मानेचं. ए हा मला गॉगल सापडला इथे. कोणाचं माहिती आहे का? मला कसं माहिती असणार आहे? गॉगल घेऊन आले, तो कोणाचा असेल तो देऊन टाका.
बंदच ठेवलंय. तो बंद कोण करणार आहे? पण मला कसं दिसतोय ते तरी सांग. कस याला बेडा आहेस काय? खाली कसं पडलं? डोक्यात पडलं का? खायचं इथं पेड टाकून द्यायचं सगळं. इथं डोक्यावर तेल लावलं तर इथं सगळे सटकून गेले मी. काय झालं होतं? काय झालं होता? अगं निवडून अचानक चाफा झाला होता. काय आता काय बघत बसणार ठोंब्यासारखा माणूस? हात द्या. येतो हात द्यायला काय? जेठासारखं बघ. याडाबिडच काय ते अंगावर काय घेऊन बसले? माणूस झोपला इकडे. दिवस नाही रात्र नाही दिसत तिथं चाललंच. दिवस रात्र काय बघत नाही बसत. काय वने काय वने वने? अगं मी गॉगल लावला ना की येडा दिसतोय एक नंबरचा. गॉगलचं कौतुक सांगतो म्हणजे आता हे करे फरमाईशी सोडायचं नाही. घरी बनवलं जेवायला तर पटकन जेवायचं. याडा बिडा झालं बघत नाही बसलाय. स्वतःच्या बायकोला असं बघतो, दुसऱ्याच्या बायकोला फोन करते. काय अरे काय येडा बिडा झालास काय? जेवण बनव. आता झालं जेवण बनव. जेवण बनवायला सांगतो. जेवण बनव. कशाला जेवण बनवायचं? शपथ वनी गॉगल घातलं. जादूचं गॉगल आहे की काय? नाही नाही असं कसं? आई शपथ म्हणजे हा जादूचा गॉगल. बाबा 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 उठा जरा इकडे. उठा 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 उठा. हा उठलात? बाबा माझ्याकडे बघा. इकडे बघा माझ्याकडे बघा. झोपा 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 झोपा. आई शपथ प्रसादा जादूचा गॉगल. दादा बायकोल काबूत राहते आपल्या तालावर नाचते. आई आई शपथ हा जादूचा गॉगल सापडला मला. जादूचा गॉगल सापडला. खांडेकर 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 झालं माने झालं अंत्ययात्रा काढली का? जाऊ दे मरू दे. त्याची आयला मी ती माने एक सॉलिड गोष्ट घडली. काय झालं? आता माझा संसार पण तुमच्यासारखा सुखाचा होणार. अरे बॉबला इथं माझा संसार मोडायची वेळ आली. काय आलं? नाही काय नाही. हा तुम्ही आत्ताच वर आला ना? हा माझा गॉगल पडलाय कुठेतरी. ते गावाना झालाय. तुम्हाला गावला काय? गॉगल माझा इथं मैताला जात होतो नाही. गॉगल पडलाय माझा गावाना. गोट्या म्हणला तिथं पायरीव पडला होता. तुम्ही आता वर आला ना गावला का तुम्हाला? नाही नाही गावलं ना. मला कुठे गावला? मला नाही गावला तो गॉगल. काय माने भाऊजी काय झालं? काय झालं काय? नाही काय नाही वहिनी. अहो माझा गॉगल पडलाय कुठेतरी गावाना झालाय. म्हणून यासनी विचारायला आलो तो गावलाय का त्यासनी गॉगल. अच्छा तुमचा गॉगल होता? माझा गॉगल आहे. हो देऊन टाका. काय काय देऊन टाका? तो गॉगल घालून मग शायनिंग मारत होता ते देऊन टाका गॉगल. नाही नाही मला कुठला गॉगल सापडला? काय पण बोलतो उगाच. लक्ष आहे तुझं. येडी आहे हिचं काय ऐकताय? आणि त्या यात्रेसाठी माणसं बोलवतो ते गॉगल देऊन टाका पटकन त्याचा. नाही सापडला. तो भाजी करपली बघा. भाजी करपली. भाजी करून वाटतं. माने नाही सापडला गॉगल. खांड्या तुला गॉगल गावलाय. अरे नाही गावला. खांड्या महत्वाचा गॉगल आहे. दे नाही मला. गावलाय माने. खांड्या गॉगल दे. माने नाही गावला. खांड्या दे ना गॉगल. गॉगल दे. चपली ना मार. गॉगल दे. गॉगल दे ना. माने गॉगल दे. आम्हाला वाटायचं तुझा संसार एकदम सुखात चाललाय. गॉगल मुळे चालला होता काय? आता कळलं रहस्य. तुला कळलं सगळं?
कळलं म्हणजे प्रॅक्टिकल घेतलं प्रॅक्टिकल इथे काय झोल आहे गॉगलचा नाही हा बघ गॉगल गॉगलचा झोल काय सांग गॉगलचा झोल काय काय नाही काश्मीरला गेलो होतो मी हा तिथं एक बाबाला भेटलो त्याला म्हणलं आमच्या संसारात भांडणं होते तिले तर त्यानं गॉगल दिला ह्यो मला तो मला गॉगल लावला आणि पुढच्या माणसानं गॉगल मध्ये बघितलं की नाही प्रेमातच पडणार ती आहे ना नाचायचं लागणार लगेच है ना आता मला मजा दाखव कसली मजा आता गॉगल नाही मिळणार काय गॉगल माझं झालंय आता गॉगल माझं झालं घराकडे हानी गॉगल माझा आहे तेवढून जीव घेईन गॉगल माझ्याकडे एक पर्याय कसला पर्याय नाही पर्याय माझाच गॉगल नाही नको दे गॉगल दे गॉगल दोघांनी अर्धा दिवस वापरायचा माझ्याकडे अर्धा दिवस तुझ्याकडे अर्धा दिवस मग रातचा माझ्याकडं हा रातचा माझ्याकडं माझ्याकडे दिवस चांगला गेला तरी होतंय मला बाकी काय हा मग दे आता माझा हा आता संध्याकाळी होणार ठीक आता माझ्याकडे गॉगल एकदा मजा दाखव ना नाही वने तसं नाही मी समजवतो मी सांगतो नाही अगं वने तो गॉगल आहे ना तो गॉगल तो जादूचा गॉगल आहे तो घातला आणि समोरच्याने बघितलं ना तर बघणारा प्रेमात पडतो आणि नाचायला लागतो माने विचार माने ऐक वहिनी खरं आहे खरं आहे की नाही ह्याच्याला काय साला गाणं आहे ती दोन ढीग नाचते ती इथं बाबा तुम्हाला बरं वाटतंय का सांगा बरं बाबा बारक्या माझा गॉग खंड्या पटलं तुला हा जादूचा गॉगल आहे गॉगल माझा गॉगल जादूचा गॉगल हा जादूचा गॉगल मानेकडे गॉगल घालून वहिनी तुमच्यावर प्रेम करतात गॉगल घालून बोलावला तिला नाही तर गॉगल घातल्यावर पोरं नाही ना पोरं गॉगल घात ती माझा आहे गॉगलचं नाही ती माझा गॉगल पडेल चुकून अरे हे खांदेकरी नाचायला लागले ते अरे हे बॉडीला गॉगल नका घालू अरे बॉडी पण नाचते मी निशब्द आहे 5 मिनिटं सलग टाळ्या झाल्या पाहिजेत ही त्यांना खरी बात आहे प्रसादा सगळ्यात आधी मला आमिरचा अख्खा बँड स्टेजवर पाहिजे आज. आज आमिर आणि त्याच्या टीम शिवाय हे सादरीकरण इतक्या उच्च थराला जाणं केवळ अशक्य भयंकर अवघड आहे म्हणजे ते बघताना जेवढं एन्जॉयबल आहे तेवढं ते म्युझिक कट करणं परत त्याच स्केलला ते गाणं इमिजिएट उचलणं परत ते कट करणं परत त्याच्यावर येणं इज व्हेरी डिफिकल्ट व्हेरी 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 डिफिकल्ट पण म्हणजे एखाद्या नाटकाचा 782 प्रयोग वगैरे जेवढ्या स्लिकली होतो तेवढ्या स्लिकली तुम्ही करा वाह दादा सही कहे क्या बात है यार सुपर आणि काय कमाल केली आहे तुम्ही वनिता तुझा स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे लोड शेडिंग झाल्यानंतर एखाद्या गावात बोलवतील तुला इतक्या स्पीडनी केलंय अप्रतिम अप्रतिम ला जवाब
ला जवाब. वा वा वा, पशा अफलातून. अरुण, ला जवाब. सावत्या, म्हणजे सईने तुला जे बिरुद दिलंय ते मला फार पटलं आज. देशी हॉटनेस आहेस तू. आणि जो मेळ होता आमिरचा आणि तुमच्या सगळ्यांचा, सलाम आहे, सलाम. मंडळी, आज इरसाल शेंद्रू चॅलेंज देणार आहे ब्युटी क्वीन स्पर्धा भरवणाऱ्या आयोजकांना. चला तर बघूया सगळे मिळून हे कॉमेडीचं चॅलेंज कसं पूर्ण करता येते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नो 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 सई नो. काय करू नये? आपल्याला मिस इंडिया 2023 साठी कॉम्पीट करायचं असेल तर डाएट फॉलो केलं पाहिजे सई यार. नो, तू फरसान हा शब्दही बोलू नकोस, त्याने वजन वाढतं. ओके. काही लोकांना वाटतं फरसान हे डाएट फूड आहे, पण तसं नाहीये. डाएट महत्वाचं आहे. ओके, बाय बाय. आपण आल्यावर बोलूया. आता मी सध्या कोकणात आहे, आल्यावर आपण बोलूया. बाय बाय. ते पोरे इकडे ये ये इकडे ये, हा, इकडे ये. बोला मोरे. म्हणजे सई तामणकर तुझ्या ओळखीची आहे? हा, सई तामणकर, अमृता खानविलकर सगळे माझ्या ओळखीचे आहेत. काय सांगतोस काय? हो. म्हणजे गावाच्या बाहेर जाऊन सुद्धा केवढं नाव केलं नाही ह्या पाम्या. नो नो पम्या, कॉल मी पॅमसे. पॅमशी. पॅमसे. आता पॅमशी झाला. पॅमशी पॅमशी. तर पॅमसे पॅमसे. मी काय बोलतो, ही जी पोरगी येणार आहे ती ऍक्टर्स आहे? नो नो कदम, ती मला टोल नाक्यावर भेटली. टोल नाक्यावर? स्ट्रॉबेरी विकत होती. अरे. काच खाली केल्याने मी ओळखलं की इसमें कुछ बात है. इसको मैं बनाऊंगा. फॅन्सी म्हणजे तुझ्या लई लोकांचे कॉन्टॅक्ट असतील ना रे? येस येस येस. म्हणजे कॉन्टॅक्ट देणार आहे त्याला. कदम, लाचारी सोडा. लाचारी. हे बघ, मी तुम्हाला अरे दाखवतो. कुठं तो शाना, कुठं तो शाना जा बोलला. तीच मुलगी मिस इंडिया होणार आहे जिला ह्यानं ट्रेनिंग दिला नाही. म्हणजे आम्ही खुले, आम्ही येड. इतके दिवस काय तांदळाचे खडं दलतावाय आम्ही. टाकतो जर वेल्डिंग करून भेटू दे फक्त. आला वसाडीचा कॉल आला. हॅलो, काय ग, काय झालं? तुरडाल हवे ग बाय. माझे तुला कळतंय काय, मी कुठं मोहिमेवर आलोय? हा, तुझ्या जवळ दुकान आहे की माझ्या जवळ आहे? हा, तुरडाल तू आणली पाहिजेस ना. हा, काय काय करू काय मी तुझं गे? हा, देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू काय गाऊन वालच घालत होतीस? हा, पचाडी मिली काय पण बोलते. हा, आणि एक लक्षात ठेव, रविवारच्या बाजारात ना एक पिसेवाला ड्रेस घे पांढरा. हा, नाही नाही, चांगला वाटेल तुला. नाही नाही, कुणाचा बघितला नाही, एक सशेवाली समोरने गेली, आवडली मला, बरी वाटली, तुला पण झाला वाटेल. चल ठेव, आता मी एखादा साल्टी काढायला आलोय, फोन ठेव. हे दादा, हे मस्त आहे. हा, म्हणून पण आवडली, छान भारी आहे. तुला काय नंबर पाहिजे? अरे वसाडे काय रे? काम धंदे नाहीत तुम्हाला? जाऊ तिकडे. कुठे जाऊ आम्ही? जाऊ ना, तुला काम धंदा आहेत काय? मला सगळे काम धंदे आहेत. मोठा लय मस्ती अंगात नसती, गॅरंटी संपल्यावर मस्ती गेलेली नाही. मोरे मोरे. कोण आहे? हा कोण? हा, बघा आता आपल्या कर्माची फला. बघा काय बोलता बाय, काय जाता काय इथनं? जास्त येऊन वागा सांगून ठेवतो. काय? सनकन वाजून बसलं. काय काय माणसं आहेत कुठनं भेटलेली सगळी खुली काय ती? हाय हॅलो. जवळ येऊ नको, मी लय पिसालोय, चावलो ना तर 18 इंजेक्शन घ्यायला लागतील. लक्षात घे. हा, मी जातो. नाही नाही, तू बंडे शिवलकराचा पोरगा आहेस ना? हा, तो वरच्या वाडीतला शिवलकर ना? हा, ओळखलं. नांगरणी करताना गहू पेरायच्या टायमाला स्वतः पेरला गेला आणि अंगावर चढून घेतला नांगर. त्यात आहेस ना तू, त्याचा पोरगा ना? हा, ऍक्च्युली हो. माझं नाव प्रथमेश. यू कॉल मी पॅम्सी. यू कॅन विन. यू कॅन विन ही माझी अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीच्या अंतर्गत मी मिस इंडिया 2023 साठी मुलींना ट्रेन करतो. तू जायच काय तर शाना ज्याला मी शोधतोय सकाळपासून. काय काय लय शाना आलास का रे? काय काय बोलताय काय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे? हा, मी ऐकलंय तसं. काय बोललास तू? काय बोल? तू ज्यांना ट्रेन करतोस त्या पोरी मिस इंडिया होणार? हा, म्हणजे आम्ही काय खुले, आम्ही येडे इथले? नाही, पण मी बोललो ते बरोबरच आहे. मी आतापर्यंत ज्या मुलींना ट्रेन केले त्या आता मिस इंडिया झालेल्या आहेत आणि हाच माझा कॉन्फिडन्स आहे. तुझ्या कॉन्फिडन्सला आग लावतो बघ. कोण आहे मी, कळलं काय तुला? कोण? मी शेंद्रू गानू देवलेकर, SGD, कोकणचा चॉकलेट हिरो. देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आहे आपण.
कळलं काय? नाही तुम्ही मला का सांगताय सगळं? मला खूप काम आहे तो. तुला काम नाही आहेत आता. तुला माझ्याबरोबर लढावं लागेल कारण मी चॅलेंज घेतलाय. पण मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाहीये. अरे तू दे नाही तर नको दे, मी चॅलेंज घेतो. मला तुम्हाला चॅलेंज द्यायचंच नाही. मुळात माझ्याकडे तेवढा वेळ सुद्धा नाही. तू आता मागं फिरायचं नाही. मी तुझं लय ऐकलंय कालपासून. लय ऍटिट्यूड मारलास रे तू. लय थांब. अशा कुठल्या नट वगैरे आहेत ना ज्यांना तू मिस इंडिया केलंस मला बघायचं सगळ्यात. म्हणजे मी कोणाकोणाला ट्रेन केलंय हे तुम्हाला मी सांगायला गेलो तर आजचा दिवस अपूर्ण पडेल. होय काय? त्यापेक्षा मी बोलवतोय. लेट मी इंट्रोड्यूस द अपकमिंग मिस इंडिया 2023 शिबानी परबोस्के. दिस इज माय मॅजिक. हा लाल पेन्सिल झेल मिस इंडिया. हिला मी भावकीच्या मीटिंगचा सभासद पण करणार नाही. कळलं काय? एक मिनिट. काय एक तुम्ही मिनिट? माझ्या मॉडेलला काही बोलू शकत नाही. का? ती कोण आहे माहितीये तुम्हाला? कोण आहे? या वर्षीची मिस कोळसेवाडी. कळलं तुम्हाला? तो क्राऊन तिने जिंकलेला आहे. ह्याच्यानंतर मिस कल्याण, मिस ठाणे, मिस मुंबई, मिस इंडिया अँड देन बू. मोठा शानपणा सांगता आणि मला कच्चा खेळाडू समजू नको. म्हणजे मी पण 2 पोरी तयार केल्या होत्या मिस इंडियासाठी. मिस इंडिया हा, एक लय जबरदस्त पोरगी अगदी स्पार्किंग होती 1 नंबरची. पण तिला कुठेतरी कुर्ल्यात लोंडे भेटला, लग्न करून गेली त्याच्याबरोबर. दुसरी पोरगी होती काय कॅरेक्टर करायची माहितीये काय? तिला तयार केलं होतं स्पर्धेच्या अगोदर. एक गोरा गोमटा कुठला तरी संबेराव भेटला, त्याच्याबरोबर गेली. झालं. मग मला कळलं काय ज्यांना मी मिस इंडिया करायला जातो ना त्या मिसेस होतात. म्हणून या टायमाला मी अक्कल लावले. मी घेतानाच मिसेस पोरी घेतलेल्या आहेत. आता मी त्यांना मिस बनवणार. तुम्ही जे बोलता ते तुम्ही ऐकता का? मी ऐकलंय सगळं. मिसेस इंडिया मिस इंडिया कशी बनेल? अरे होणार. मी माझ्या पोरीनं बोलवतो या पुष्पे या सुंदरे कुठे आहेत का? या लवकर बाहेर. जिंकली. या काय करत होत्या? त्या आणली कोशिंबीर खेळत होत्या. फक्त त्यांचं ठरत नव्हतं राज्य कुणावर आहे. कळलं काय? म्हणून दोघींनी तसं केलं. हे तर कायच नाही. म्हणजे हे कायच नाही. मागल्या टायमाला लपाछपी खेळत होत्या आणि दोघी पण लपल्या होत्या. कोणच शोधत नव्हतं त्यांना. शेवटी मी रात्रीचा बॅटरी घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं आता घरी जावा. एवढा वेळ एकच गेम खेळणं बरोबर नाही. तेव्हा त्या घरी गेल्या. कळलं काय? आणि ह्यांना तुम्ही मिस इंडिया बनवणार आहात. का प्रॉब्लेम काय? तुमचं काय नाव आहे ते? शेंद्रू गानू देवलेकर. शेंद्रू, तुम्हाला खरंच असं वाटतं की ह्या 2 मुली शिबानी समोर असताना मिस इंडियाचा क्राऊन पटकवतील असं खरंच वाटतं तुम्हाला? तू लय मोठा शाना. का? विजय सेतुपतीची 17वी झेरॉक्स. लय मोठा शाना तू. आता सामना होऊनच जाऊ दे यांच्यात. बघूया कोण जिंकतय, ही की ह्या. सर, व्हॉट इज ही टॉकिंग अबाउट? शिबानी ते आपल्याला चॅलेंज करतायत. कशाबद्दल? ब्युटी कॉन्टेस्ट साठी. शिबानी सॉरी सर. इट्स ओके. पुन्हा असं नाही झालं पाहिजे. सॉरी सर. ओके. येस सर. ते आपल्याला चॅलेंज करताय ब्युटी कॉन्टेस्ट साठी. येस सर. आय एम रेडी. एक्सेप्ट द चॅलेंज सर. पोरीनो, लक्षात ठेवा आपल्याला चॅलेंज घ्यायचंय. मी मोठं तोंड करून त्यांच्या समोर बोललोय. आता लक्षात ठेवा पुढची 12 मिनिटं तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची 12 मिनिटं आहे. ही जर 12 मिनिटं तुमच्या हातून निघाली, निघून गेली तर साक्षात रवलना सुद्धा ती परत आणून देऊ शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही असा जीव लावाल की मिस इंडिया काय असतं हे तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला दाखवणार नाही. आशीर्वाद देवा. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. मला पण आशीर्वाद द्या. बस. तुझी मुलतानी माती धुतलीच नाही का तू कालची? मला वाटतं तुम्हाला कळलं असेल कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. अगदी सगळं सोडा. अगदी बेसिक गोष्ट. काय? हिची फिगर बघा. बोलू शकत नाही ह्याला फिगर. ह्या कॉम्पिट करते हिच्याशी. यांच्या फिगर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हिच्याकडे 0 फिगर ही कॉन्सेप्ट माहिती तुम्हाला? ही 0 फिगर आहे. अरे आमच्या कोकणात जेव्हा चायनीज खाऊन हगवण लागते ना 5 दिवस तेव्हा पोरं अशी दिसतात. काय म्हणा शाळा नव्हतं 0 फिगरचा कौतुक. अरे फिगर म्हणजे कसा मांस पाहिजे पोरीच्या अंगावर, तर मासा मुलं कॉन्फिडन्स येतो. कळलं काय? ही पोरगी दिसते ही. उद्या समज
या पोरीचं लग्न झालं, तिचा नवरा दारू पिऊन आला झिंगून, तर ही त्याला रेमटवू शकणार आहे? नाही, पण ही रेमटवते. तुडवते. कुत्र्याच्या शेपटीला टमरेल बांधून पलवतात बघ, तसा नवऱ्याला ओढून आणते दारूच्या गुत्त्यावरनं. दाखव. कल्ला याचं नाव पुष्पा काय ते? श्रीवल्लीची स्टेप. कल्ला काय? हा, अरे मास पाहिजे अंगावर तरच पोरगी चांगली दिसते. माझी बायको कुणाला घाबरत नाही. जेव्हा गावात वाघ पिसायला होता ना, मी घरात गप बसलो होतो, ती पलितानी गाऊन घालून एकटी अंगणात बसली होती. वाघ आला असताना त्याचे फुलके भाजला नसते तिने. एक मिनिट. ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये हे काही चालत नाही. मग काय झालं? ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये सगळं सौंदर्य बघतात, नॉलेज बघतात. तिथे रॅम्प वॉक. काय रॅम्प वॉक. ह्या मुली ही फिगर घेऊन रॅम्प वॉक करतील. मग काय? शिबानी, येस सर. शो युअर रॅम्प वॉक. रेडी सर. कळलं? रॅम्प वॉक म्हणजे काय असतं? 1 2 3 4 देन मूव. 1 2 3 4 देन मूव. बस. जमेल ह्यांना? तात्यानू, आम्हाला असं चालता नाही येत. तुम्ही शिकवलेलाच नाही. थांब. अंडी फोडू नकोस. इकडे काळजी करू नका, सांगतो तर करा. काय कराल तुम्ही? आपण जेव्हा दुसऱ्याच्या लग्नात जेवायला जातो, तेव्हा जेवायला बसल्यावर पहिला काय करतो? भात घेतो, मग डाळ घेतो, ताक कालवतो, ओके, मग लोणचं घेतो, मग पापड घेतो, आणि कढीपत्ता आल्यावर काय करतो? काढून टाकतो. सेम. ह्या कढीपत्ता आहे. हा, तर बाहेर काढायचा. पहिला भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. नाही, ताटात राहायला पाहिजे, बाहेर नाही आला पाहिजे. पहिलं काय? माझ्या पुरी रेडी आहेत? रेडी? शो चल. हा, चला रेडी. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. बस. भात, डाळ, पापड, लोणचं, कढीपत्ता. चल पुढे चल. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. आता बुंदीवाला आला, मागे बघा. बुंदी घे. हा, भात, डाळ, लोणचं, पापड, बुंदी. भात, डाळ, लोणचं, पापड, कढीपत्ता. हा, आणि हे लोणचं पण घ्या, पापड घ्या. लोणचं, पापड, कढीपत्ता, लोणचं, पापड. बस, या बस. बस. क्या बात आहे. हे मिस इंडियामध्ये हे भात डाल हे नाही ना, हे होणार ना मिस इंडियामध्ये. हे असं नाही चालत. हे तिकडे चालणार नाही. नाही चालणार. ते चालले ते बघ ना. त्यांचं म्युझिक सेट असतं, त्याच्यावरच रॅम्प वॉक करावा लागतो. काय? तिकडे सगळ्या गोष्टी सेट असतात. तिथे कानाकोपऱ्यातून खूप हुशार मुली येतात. कळलं? तुम्हाला खरंच वाटतं की ह्यांचं टॅलेंट तिकडे त्या स्टेजवरती ह्या शो करू शकतील? ज्या रीतीने त्या कोकणात जन्माला आलेत ना, त्यांच्या टॅलेंटेड आहेत म्हणून जन्माला आलेत त्या. टॅलेंट ह्यांच्यामध्ये. तुम्हाला शिबानीचं टॅलेंट बघायचं? दाखव. शिबानी. येस सर. म्युझिक. काय सॉरी सर. काय काळजी करायचं कारण नाही. कोकम सरबत बरोबर लिंबू सरबत नाचल्यासारखं वाटलंय. या. हे आहे शिबानीचं टॅलेंट. नाव युअर टर्न. माझं टॅलेंट. आता माझं टॅलेंट. येस. परिणाम रेडी आहेत ना? खदलवून टाका. खदलं काय रे? स्वतःचा आशीर्वाद घेतलास? एवढा मोठा माणूस पाहिजे, एवढा मोठा पाहिजे. घे. पहिलंच काय? हे असे डान्स तिकडे नाही चालत. मग कसे चालतात? कळतं तुम्हाला? तुम्ही हे सगळे भिकार त्यांना देतो. हे टॅलेंट नसतं. अरे पण टॅलेंट म्हणजे काय असतं? टॅलेंट म्हणजे काय असतं? म्हणजे तिकडे वेगवेगळे प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर देणार आहेत. अगदी बेसिक प्रश्न विचारतो. काय? पाण्याची समस्या बोला. मुलात हात घातलायस तू? म्हणजे लय महागात पडेल सगळं. काय झालं? पाण्याचा प्रश्न बोललायस तू. हा, तयार आहेस तू? मी तयार आहे. शिबानी रेडी सर. शिबानी पण तयार आहे. मग तुम्ही रेडी आहे? हा. रेडी आहे. एक मिनिट. शिबानी, येस सर. पाण्याची समस्या येस सर. याच्याबद्दल तुला काय वाटतं? थँक्यू फॉर युअर ब्युटिफुल क्वेश्चन. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पाणी म्हणजे H2O, पाणी म्हणजे जीवन. आणि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यात पाणीसुद्धा येतं. आणि दुर्दैवाने पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. त्याच्यामुळे कदाचित तिसरं महायुद्ध हे पाण्यावर होऊ शकतं. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगणं आहे, पाणी अडवा, पाणी जिरवा. गुड. आता
सगळ्या भिंतीवरचं वाचलं नाही, काळजी घेऊ नका. आता तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवा. पाण्याची समस्या दाखवायला. थांबा, येता बाय ना. माझा हंडा कशाला पाडलास का? काय काय तुला? माझी पडली ना ती. फुटला का तुझा? माझा इथे नंबर आहे. पडलं तर कोण भरून देईल तुझा? बाप येणार आहे का? माझा बाप काढू नको. माझा हाल तिकडं. माझी लाईन आहे तिकडं. हळू. अरे हो, चाल. इकडे हो माझं. तुझी बादली कशाला लावली का? इकडे चल. कोणालीच इकडे दर मागे लाव नंबर तुझा. धमाकेदार परफॉर्मन्स. सही. संकल्पना मस्त होती. या तिघींची एंट्री आमच्यासाठी सरप्राईज एलिमेंट होतं आणि ते छान वर्क झालं. मी तर खूप हसले. रस्सा आज विशेष शाईन केलंयस तू माझ्या मते. भयंकर वेगळं बेअरिंग होतं. प्लीज अशी पुन्हा ये, मला तुला अशा रूपात पुन्हा बघायला नक्की आवडेल. दोघांनी लिहिलंय राईट. तुमचे म्हणून जे ठेवणीतले विनोद असतात ते नेहमीप्रमाणे भावले. मजा आली. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.